मित्रांनो नमस्कार. मी रावसाहेब दरेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज 1 जून 2020 आणि हा 1 जून म्हणजे बऱ्याच लोकांचा वाढदिवस असतो. त्याला आपण सरकारी बर्थडे म्हणतो किंवा सरकारी वाढदिवस म्हणतो. माझ्या वर्गामध्ये कमीत कमी अर्धा वर्ग हा 1 जून 1965 असा होता आणि म्हणून सरकारी बर्थडेप्रमाणे माझी 1 जून ही जन्मतारीख आहे. आणि 1 जून 1965 ते 1 जून 2020 या कालखंडामध्ये मी 55 वर्ष पूर्ण करून आता 56व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. माझ्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं एक फ्लॅशबॅक किंवा पाठीमागे वळून पाहण्यासाठी मी माझं आत्मचरित्र सध्या लिहित आहे. परंतु आज ते मला प्रकाशित करायचं होतं, परंतु ते कंप्लीट लिहून न झाल्यामुळे थोडा वेळ लागेल. तत्पूर्वी एक जस्ट मागे वळून बघायचं म्हणून थोडंसं आपण बघूया. माझं बालपण व शिक्षण 1 जून 1965 ते मे 1978 हे माझं प्राथमिक शिक्षणाचं कालावधी होता. माझा जन्म मंगळवार दिनांक 1 जून 1965 रोजी हिरडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे झाला. माझी आई लीलावती बबनराव दरेकर व श्री बबनराव रबाजी दरेकर हे मूळचे हिरडगावचे, पण माझे आजोबा श्री रबाजी श्रीपती दरेकर हे चांडगाव या श्रीगोंदा तालुक्यातील छोट्या गावात जमीन घेतल्याने स्थलांतरित झाले होते. त्यामुळे आमचे वडील व आम्ही चांडगावचे रहिवासी झालो. माझी आई ही मूळची हिरडगाव येथील त्या काळचे प्रसिद्ध जमीनदार श्री बाजीराव हरी भुजबळ यांची तृतीय कन्या. माझे आजोबा हे धिप्पाड शारीरिक ठेवण असलेले, लालबुंद चेहरा व रुबाबदार व्यक्तिमत्व असल्याने गावात त्यांना मोठा मानसन्मान होता आणि एक ते सन्मानित असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा फेटा घातलेला आणि घोड्यावर बसलेला व विड्याचे पान तोंडात असणारा देह ज्यांनी पाहिला असेल ते कधीही त्यांना विसरू शकणार नाहीत. आजही ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांच्या फोटोकडे पाहिले की मला माझे आजोबांचे आठवतात. माझे आजोबा म्हणजे एक दिलखुलास, राजेशाही थाट असलेले व येईल त्याला मदत करणारे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे भरपूर जमीन होती, त्यामुळे त्यांची बरीच जमीन सीलिंग ॲक्टप्रमाणे सरकारने काढून घेतली. माझ्या आजोबाकडे एक सुंदर घोडा होता व ते नेहमी आपल्या घोड्यावरूनच प्रवास करीत होते. अर्थातच ठरल्याप्रमाणे श्रीमंती आली की माणसाचे राहणीमान हे त्याचप्रमाणे असते. आजोबाचं घर म्हणजे मोठा दगडी वाडा होता. समोर असणाऱ्या घोड्यामुळे तो आम्हाला राजवाडा वाटायचा. माझ्या आजोबांना 3 मुली होत्या. थोरली सगुणा भाऊ मस्के जी चांडगावमध्ये आहे, आता त्यांचं निधन झालेलं आहे. मधली कलावती बाबासाहेब बेदरे त्यांचंही निधन झालेलं आहे. व धाकटी लीलावती म्हणजे माझी आई. माझी आई बायजाबाई बाजीराव भुजबळ, माझी आजी बायजाबाई बाजीराव भुजबळ म्हणजे अतिशय साधी पण अतिशय प्रेमळ अशी माऊली होती. आजही मी जेव्हा जिजाऊंचा फोटो बघतो तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते, कारण इतकी प्रेमळ व माया असणारी माऊली मी आजपर्यंत तरी दुसरी पाहिली नाही. माझ्या आजोबांना 3 मुली होत्या, पण मुलगा नव्हता. म्हणून खानदानी मराठा असल्याने व वंशाला दिवा पाहिजे म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. दुसरे लग्न त्यांनी एका गरीब मुक्या मुलीशी म्हणजे हौसाबाई बाजीराव भुजबळ यांच्याशी केले. त्यांनी दुसरे लग्न हे फक्त मुलगा पाहिजे याच उद्देशाने केले, पण त्यांच्या नशिबी मुलगाच नव्हता, म्हणून त्यांना पुन्हा 2 मुलीच झाल्या. माझी आई लीलावती हिचे लग्न कमी वयातच चांडगावचे श्री बबनराव दरेकर यांच्याशी झाले. माझी आई चांगल्या घरची व वडिलांची परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे तिला खूप त्रास झाला. तिच्या लग्नानंतर 1 वर्षानंतर माझा जन्म माझ्या आजोळी म्हणजे नागनाथाच्या पवित्र भूमीत म्हणजे एका छोट्याशा गावात म्हणजे हिरडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे दिनांक 1 जून 1965 रोजी झाला. असे शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे व मास्तरांनी नोंदवल्याप्रमाणे झाला. पण खरी जन्मतारीख माझ्या आईलाही माहीत नसल्याने ती फक्त परमेश्वरालाच माहिती असावी, कारण मी जेव्हा शाळेत जायला लागलो तेव्हा माझा अर्धापेक्षा जास्त मुलाप्रमाणे सामायिक जन्मदिवस म्हणजे 1 जूनच होता. नंतर मला कळलं की त्या काळी जन्मदिवस माहीत नसेल तर 1 जून किंवा 2 जुलै किंवा 3 जुलै ही तारीख लिहिण्याची पद्धत होती. माझे 6 वर्षाचे बालपण चांडगाव व आमच्या हिरडगावच्या भुजबळ वस्तीवरच गेले. माझ्या बालपणाकडे जर बघितलं तर बालपणातील खूपशा गमतीदार आठवणी ताज्या होतात.
एकदा परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि मला हलके वाटू लागले. गेले 2-4 दिवस मी अभ्यासाने अगदी झपाटून गेलो होतो. आता मी संपूर्ण मोकळा झालो होतो. सुट्टीतील वेळ घालवण्यासाठी बाबांनी अनेक पर्याय माझ्यापुढे ठेवले होते, पण ते सारे मला नकोसे वाटत होते. एकदम मला आठवला तो आमचा राजवाडा, आमचा वाडा, म्हणजे बालपण जिथे आम्ही घालवलो तो आजोबांचा वाडा. तो वाडा आमचा होता, म्हणजे माझ्या आजोबांचा होता, पण त्या वाड्यातील माझ्या बंगल्यात कधीच अनुभवता येणार नाही. त्यामुळे बालपणी वाड्यात हुंदडताना कधी कुठे हा आपला तो प्रकार असं कधीही जाणवलं नाही. त्यावेळी या भुजबळ वस्तीवर काही मित्रमंडळी होते. सकाळी सूर्य आला की आमच्या खेळाला सुरुवात व्हायची. आम्ही खेळात इतके रमून जायचो की कशाचे आम्हाला भान नसायचे. त्यामुळे 2 तास अभ्यास झाला तरी कंटाळा येत नसे. जेवणावर उरली की वाड्यातील सगळेजण मिळून शाळेत जायची. संध्याकाळी खेळानंतर कविता गायनाने वाडा सुरू नुसता धुमधुमायचा. सुट्टीच्या दिवसातील वाड्यातील त्या बालपणाला आगळा रंग यायचा. सकाळच्या वेळी विहिरीवर पोहणे, दुपारी अंगण खेळाने दुमदुमून टाकणे, संध्याकाळचे फिरायला जाणे आणि रात्री भुताखेतांच्या गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेला. सुट्टीमध्ये पाहुणे मुलांची भर असायची. मग उन्हाळा म्हणून अंगणात अंथरूण पडत, भेळ, आंब्याचा रस असे अनेक बेत टाकले जायचे. दरवर्षी वस्तीतील कोणातरीकडे कार्य असायचं. मग ते सर्वांनी मिळून एकच समजून सर्व कामाला लागायचे. सगळी बालसेना त्या कार्यात जुटलेली असायची, रंगलेली असायची. बालपणातील त्या दिवसांचे वर्णन करायला कवयित्री शांता शेळके यांच्या या पंक्तींचा आधार घ्यावासा वाटतो. अवनी गमली अद्भुत अभिनव जिये, सुखाविन दुजान संभव घरी, पधारी उत्सवाचे मळे नित्य भरले. मित्रांनो, बालपण एकदा मिळाल्यानंतर कधीही न मिळणारी गोष्ट आहे. बालपणातील हे रम्य क्षण कोणी कधीही विसरू शकत नाही. माझे बालपण अगदी खेड्यात गेल्यामुळे बालोद्यान, शिशुविहार, KG वगैरे शिक्षण क्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेलाच नाही. चांगली 5 वर्षे पूर्ण होऊन 6वे वर्ष लागल्यावर शाळेत घालण्यात आले. जून महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ लागलो. त्या घटनेला इतकी वर्ष होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यासमोर जसं तसं उभा आहे. माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाडून ठरवण्यात आला नव्हता. मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुशीत होतो. घरात चालणाऱ्या विविध समारंभापैकी हा एक काहीतरी समारंभ असावा असे मला वाटत होते. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायातील चपलाही नवी होत्या. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल. या नवेपणाच्या धुंदीत तात्यांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा पोचलो ते मला कळलंच नाही. एका जुन्या मंदिरात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात 2 वर्ग भरले होते. 2 दालनात मिळून 4 वर्ग होते आणि 2 गुरुजी शाळा सांभाळत होते. तात्यांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केलं आणि तात्या परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रह्मांड आठवलं. तात्यांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ होता तो तात्यांशी पाठ फिरल्यानंतर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली. ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने फार धिप्पाड होते. आमचे हे गुरुजी एकाच वेळी 2 वर्ग सांभाळत होते. तरी वांडाप्रमाणे उड्या मारणारे आम्ही 25 जण गुरुजी वर्गावर आले की शिडीसारखे गप्प बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत 4थीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अद्याप मला ओळख नव्हती हे समजल्यावर त्यांनी मला माझ्या 52 पिढ्यांचा उद्धार केला असावा. 3-4 तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे, भीतीने माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. तसे मास्तर कळले. रडायला काय झाले? आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळ्यातले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो. या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्या छडीच्या धाकाखाली शाळेतील 4 वर्षे पार पडली आणि 5वीसाठी मी सज्ज झालो. सणासुदीला घरी आलो की विचारचक्र भिरभिरत आणि मनाचं कालचक्र उलट फिरायला लागलं. नकळत तुलना चालू होते. लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो. समारंभातला मग तो सण गौरी गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी किंवा संक्रांतीचा असो. त्यावेळी दुर्वा, आघाडा, निवडणं, तोरणं, माळा बनवताना केलेली कुसराई आठवते. देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकीवर मनातल्या बालश्रद्धेने मात करण्यात आलेली तारांबळ, त्यावेळी सकाळी उठून लवकर आईला केलेली मदत आठवते. प्रत्येक वर्षी रंगपंचमीला पिचकारी, नागपंचमी जत्रेसाठी लावलेला गदा, गणपतीला पायात गोळे आणि डोक्यावर वर्षासरींचा मारा झेलत आरास पाहण्यासाठी केलेली पायपीट, दसऱ्याला वडिलांसमोर केलेले सीमोल्लंघन, या सगळ्या दरवर्षी तितकीच नवलाई असायची. मग वाढत्या वयात अभ्यास या सगळ्यावर वरचढ ठरत गेला आणि पुस्तक समोर घेऊन बसण्याने काहीशा त्यावेळी कंटाळवाण्या वाटणाऱ्या कामामधून सुटका मिळाल्याचं समाधान मिळालं. पण ते फार काळ टिकलं नाही, कारण ती सगळी कामं सणवार पद्धती साजरा करण्यात एक वेगळा आनंद असतो ते आता कळत आहे. आज जाणवत होते ते विश्व फार सुंदर आणि निरागस होतं. जगतो आहे तेच ते जीवन, त्या पलीकडे देव हा तेव्हाचा दृष्टिकोन असा हवासा वाटतो. त्यावेळी TV म्हणजे पाहिलेलं पुणे मुंबई स्वप्नवत दुनिया वाटायची. उंच उंच इमारती पाहून हरकळून जायचो. धावणाऱ्या लोकांवर उडणारी विमानं भुरळ घालायची. लहानपणीचे ते एक चांगला असं छोटासा बाग बगीचा मनात आनंद कारंजा उचळून द्यायचा. वय वाढलं की तुलना चालू होते आणि सुख आनंद दुरावतो. आता ती सणांची कामं करायला घेतली तर तासा 2 तासात संपतात हे लक्षात येऊन लहानपणी केलेल्या चालढकलपणाची गंमत वाटते. आता खूप वेळ चालून पायात गोळे येत नाहीत, कारण पाय दूरच्या अंतरांना सरवले आहेत.
स्तोत्र आरत्या मानण्याचे फारसा आग्रह होता, पण त्या कंटाळा येत नाही, कारण ती 10 मिनटं संपणार हे ठाऊक झालं आहे. गणपतीचा शाडूचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा असतो, फटाक्यांनी प्रदूषण वाढतं, रंगपंचमीचे रंग त्वचेला हानिकारक असतात वगैरे वगैरे. सगळ्या जाणीवा वाढल्याने आयुष्यातील रंग कमी होतो आहे काय असं वाटतं. माझे ते बालपण, तेव्हा सुख म्हणजे आईची खुशी आणि दुःख म्हणजे आईचं नजरेआड होणं. माझं ते बालपण शाळेत वाचलेली, पण आताही कोणी विचारली तरी सहज ओठातून बाहेर पडणारी अशी आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. माझं ते बालपण शाळेतल्या बक्षीस समारंभातलं मला बक्षीस घेताना पाहून डोळ्यातल्या अश्रू लपत आईचं ते घरातल्या घरात हसणं अजूनही मनात साठवून ठेवलं आहे. माझे ते बालपण मैदानात मित्रासोबत खेळणं, कशाची पर्वा न करता मातीत लोळणं आणि घरी जाऊन आईचा धपाटा खाणं, त्यातली मजा काही आवरच असायची. माझे ते बालपण म्हणजे बेकबे आणि बेदुने 4 नाही पाठ केलं तर आईचा मार हे गणित ठरलेलं, म्हणून तर आता उगवतं आहे त्यावेळी आईने पेरलेलं. तेव्हा मैत्री म्हणजे कट्टी आणि बुट्टी, पण एकमेकांसाठी नियत मात्र सच्ची. तेव्हाच शिकलो एकमेकावर जीव लावणं. बालपण म्हणजे देवी देणं, बालपण म्हणजे भरभरून घेणं, बालपण म्हणजे आईने प्रेमाने दिले भरवलेला घास, बालपण म्हणजे गल्लीभर बोमटून शेजाऱ्यांना दिलेला त्रास, बालपण म्हणजे विटी दांडू तू चोर मी पांडू, बालपण म्हणजे शाळेतली सहल आणि पाठवावं म्हणून बाबांकडे केलेला हट्ट, बालपण म्हणजे दिवाळीतले फटाके, फराळावर मारलेला मनसोक्त ताव, बालपण म्हणजे डोळे मिटकावून खाल्लेल्या चिंचा आणि बोर, बालपण म्हणजे अटकमटक चवळी चटक. ते दिवस त्यात आठवतात आणि रडायला येतं. ते दिवस आठवतात आणि हसू येतं. ते दिवस आठवतात आणि वाटतं का मोठे झालो आपण. ते दिवस आठवतात आणि वाटतं नको या मोठ्यांचं शहाणपण. वाटतं त्या क्षणाला कोणताही नव्हता स्वार्थ, कोणताही नव्हता एकमेकाविषयी विश्वास, नव्हता एकमेकाबद्दल द्वेष, जे मनी तेच तोंडी. तेव्हा मला पुन्हा लहान कर, पुन्हा मला त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायचं आहे, पुन्हा त्या चिंचाबरोबर मनसुक्त खायच्यात, पुन्हा त्या वाळूच्या समुद्राच्या लाटेने उद्ध्वस्त होईनात हिमले बांधायचेत, पुन्हा त्या शाळेच्या बाकावर 3 जणांच्या जागी 4 जणांनी दाटीने बसायचं आहे, कितीही उकडत असू दे बिना पंख्याची खिडकी खोलून बसायचं आहे, पुन्हा त्या शाळेतल्या हळदी कुंकाला पण मोठ्या झालेल्या दाखवण्यासाठी नाकातली नथ सावरत साडी घालून दाखवणाऱ्या मुली आणि दादाचे पॅन्ट शर्ट घालून स्वतः सांगत मिरवणारी मुलं, ती माझ्या पुन्हा अनुभवायची आहे. शाळेतले ते परीक्षा संपल्यावर हातात पडणारे पेपर आणि कमी गुण मिळाल्यावर मुलांचे पडणारे चेहरे आणि कमी गुण मिळालेला ती गणिताचा पेपर लपवून जास्त गुण मिळालेला मराठीचा पेपर आईला दाखवायचं. तिच्या शाबासकीने क्षणभर का होईना पण जग जिंकल्याचा आनंद मिळायचा. म्हणून जेव्हा एकदा तरी लहान कर, मामाच्या गावाला जाऊया म्हणत आईचा हात पकडून गाडीत बसून स्वैर हुंदडायचं. मुक्त असणाऱ्या पक्षाप्रमाणे खरंच देवा मला एकदा लहान कर. नको आहे स्वार्थी जग, स्वतःसाठी जगणारे सारे श्वास जड होतं या नकली दुनियेत. आयुष्य कापरासारखं कधी उडून गेलं कळलंच नाही. कालपर्यंत लहान लहान म्हणत कधी मोठे झालो कळलंच नाही. मोठे झालो आहे तनाने आणि मनाने सुद्धा. बालमन मागे सरून या नव्या दुनियेत कधी प्रवेश झाला कळलंच नाही. जसे मोठे झालो तसे दुसऱ्यांसाठी जगणे विसरलो आहे. आणि मीच लहानपणी आईने दिलेली एखादी कॅडबरीसुद्धा 4 जण मिळून खायचो. भूक नाही भागायची, पण चौघांच्या तोंडी लागण्याचा आनंदच पोटभर असायचा. पण आज जवळ खूप आहे, पण सोबत करायला जवळ मित्र नाही आहेत. लहानपणी घरी नवीन एखादी वस्तू आणली ना की पहिलं जाऊन मित्रांना सांगायचं. त्यांना नाही समजलं तर मजा यायची नाही. आज सर्व गोष्टी अगदी हाताच्या अंतरावर आहेत, पण शेअर करायला मित्र जवळ नाही आहेत. जवळच्या लहान मुलांना खेळताना पाहिलं ना कधी वाटतं आता जावं आणि त्यांना मिसळावं आणि कशाची पर्वा न करता खेळावं. मग आठवतं आपणही कधी लहान होतो, असंच खेळायचो, असाच गोंगाट करायचो. मन सुद्धा गतकाळात गोतेखात स्वैर उडत जातं. सगळ्या आठवणी ताज्या होतात. आणि शेवटी ह्याच प्रश्नावर येऊन थांबतं, का झालो आपण मोठे. लहानपणी खूप वाटायचं की मोठं कधी होतं, कारण आम्ही कधी कसल्या हिचगंततीचे नसायचो. लहान म्हणून आम्हाला कुठल्या गोष्टीत सांगितलं जायचं नाही. मोठी माणसं बोलायची की तुमचं वय नाही आहे समजणे एवढं, मग स्वतःला दोष बसायचो, कधी मोठं होणार आपण. आज एवढे प्रश्न समोर आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या समोर आहेत, तेव्हा कळतं त्या मानाने किती लहान होतो आपण. या जबाबदाऱ्या हे प्रश्न कोणी दिलेल्या नाही आहेत, आयुष्याने आपल्यासमोर वाढून ठेवलेल्या आहेत. लहानपणी एक बरं होतं, काही नाही आवडलं तर नको म्हणून दूर करायचो, आवडलं तर जवळ करायचो. इथे आवडो त्यांना तोंड द्यावंच लागतं, तोंड फिरून कोणाला सांगणार. शेवटी एक असं वाटतं, लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावं तरत न थोरं त्याशी अंकुशाचा मार. असं हे लहानपण सर्वांना मिळावं. त्यानंतर जून 72 ते 1978 माझं प्राथमिक शिक्षण चालू झालं. त्या काळी ज्युनियर व सिनियर KG हा प्रकार नव्हता.
तेव्हा शिशुवर्ग किंवा प्ले ग्रुपचा प्रश्नच येत नव्हता. मला चांडगावच्या प्राथमिक शाळेत पहिलीला दाखल केलं. मी दुसऱ्याच दिवशी उजळणी आकलन करून पाटीवर लिहून दाखवली. गुरुजींनी माझी पाठ जोरात थोपटली. मला खूप अभिमान वाटला आणि मला त्याची आवड निर्माण झाली. मी गुरुजींचा आवडता विद्यार्थी झालो. मी पहिली आणि दुसरी पहिल्या नंबरमध्ये पूर्ण केली. मी तिसरीला चौथीच्या प्रत्येक वर्गात मी पहिला येत होतो. या काळात मला काही चांगले मित्र भेटल्यामध्ये त्यामध्ये संजय चाकणे या हुशार विद्यार्थ्यांचा समावेश होता. तो संजय चाकणे म्हणजे आजचे पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य व पुणे विद्यापीठाच्या इंदापूर महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य डॉक्टर चाकणे, संजय चाकणे हे आहेत. अजूनही आमची मैत्री कायम आहे. 5वीला माझ्या वर्गात शिवराम शिंदे नावाचा एक हुशार विद्यार्थी आला आणि मला आणखी एक चांगला मित्र मिळाला. प्राथमिक शाळेत शिकत असताना मी चौथीमध्ये असताना पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतला व प्रथम क्रमांक पटकावला आणि तेव्हापासून मला वक्तृत्वाची आवड निर्माण झाली. 7वीच्या वर्गात असताना आम्हाला श्री शेलार गुरुजी यांनी हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेला बसण्याची शिफारस केली आणि त्यामध्ये मी, शिवराम शिंदे व भागचंद चाकणे या तिघांना हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षा फॉर्म भरायला लावला. आम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिपबद्दल कसली माहिती नव्हती. शेलार गुरुजींनी आम्हाला परीक्षा तयारीसाठी लावणारी सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली व स्वतः आमच्याबरोबर 2 महिने बसून अभ्यास करून घेतला. परीक्षेच्या 2 दिवस आधी कसलाही अभ्यास करू दिला नाही व आम्हाला श्रीगोंदा येथे परीक्षा देण्यासाठी नेण्यात आले. आम्ही सर्व पेपर व्यवस्थित लिहिले. महाराष्ट्र शासनाच्या हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षा 1978चा निकाल लागला आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मागे टाकून छोट्याशा चांडगावचा माझा मित्र शिवराम शिंदे जिल्ह्यात पहिला व मी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आणि चांडगावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले गेले. आमचे फोटो वर्तमानपत्रामध्ये पेपरमध्ये छापले गेले व बातमी महाराष्ट्रभर पोहोचली आणि आमचा तो प्रथम प्रयत्न यशस्वी झाला आणि आम्हाला 3 वर्षे शासकीय स्कॉलरशिप मिळाली. आमच्यानंतर प्रत्येक बॅचची शिष्यवृत्ती परीक्षा दिली, पण आजपर्यंत आमचे रेकॉर्ड गावातील कोणत्याही विद्यार्थ्याला मोडता आलेले नाही. याचा आम्हाला गर्व नाही तर अभिमान वाटतो. पण हे सर्व रेकॉर्ड आपल्या गावातीलच कोणीतरी मोडावे ही मनापासून इच्छा आहे. माझ्या प्राथमिक शिक्षण काळात व माझ्या या दरम्यानच्या प्रगतीमध्ये माझे सर्व प्राथमिक शिक्षक म्हणजे माझे गणित पक्के झाले ते श्री मचे गुरुजी, ज्यांच्यामुळे मी इतिहास शिकलो ते आलाड गुरुजी, ज्यांनी मला वक्तृत्व शिकवले तसे दादासाहेब चाकणे गुरुजी, ज्यांनी मला सामान्य ज्ञान शिकवलं ते कुलकर्णी गुरुजी आणि ज्यांनी मला स्कॉलरशिप परीक्षेत प्रावीण्य मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ज्यांच्यामुळे माझे इंग्रजी चांगले झाले ते माझे गुरु श्री शेलार गुरुजी, यांना मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. श्री शेलार गुरुजी हे शिक्षक तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक चांगले डॉक्टर होते. तिघांचा गावातच दवाखाना होता, त्यामुळे माझ्या आयुष्यात शेलार गुरुजी यांचे महत्त्व खूप मोठे आहे. तेव्हाचे माझे मित्र म्हणजे राजेंद्र कुलकर्णी, महादेव भालेराव, रावसाहेब मस्के, संजय चाकणे, शिवराम शिंदे, दत्तू चाकणे, अंकुश कोपनर, भाऊसाहेब मस्के. आम्ही सर्वजण खूप मस्ती करायचो. नदीमध्ये तसेच विहिरीमध्ये तुडुंब पोहायचो आणि अभ्याससुद्धा खूप भरपूर करायचो. खोड्या करायचो, आंबे खायचो, पपया खायचो आणि खूप खूप धमाल करायचो. अशा प्रकारे माझं प्राथमिक शिक्षण चांडगावच्या शाळेमध्ये झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण म्हणजे एक संघर्ष होता. इयत्ता 8वी ते 10वी, जून 1978 ते जून 1980. माध्यमिक शिक्षणासाठी श्रीगोंद्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता आणि त्या काळात श्रीगोंदा येथे रोज जाऊन येऊन करणे परवडणारे नाही, म्हणून आम्हाला त्यावेळी मुख्याध्यापक असणारे रामचंद्र चाकणे गुरुजी यांनी आमच्यासाठी पुणे विद्यार्थीगृह सदाशिव पेठ पुणे येथे आमचा फॉर्म भरला व आम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. आम्ही या परीक्षेसाठी पुण्यात आलो आणि प्रवेश परीक्षा पास झालो व पुणे विद्यार्थीगृह सदाशिव पेठ पुणे येथे आम्हाला इयत्ता 8वीसाठी प्रवेश मिळाला. मी, शिवराम शिंदे व रामचंद्र चाकणे गुरुजी यांचा मुलगा श्री अरुण चाकणे यांनी पुणे विद्यार्थीगृहात प्रवेश घेतला. सोमवार दिनांक 10 जून 1978 रोजी मी 2 मित्र म्हणजे शिवराम शिंदे यांच्याबरोबर पुणे विद्यार्थीगृह या सदाशिव पेठेत असलेल्या वसतिगृहात दाखल झालो. पुणे विद्यार्थीगृह ही पुण्यातली एक नामवंत संस्था आहे आणि ते हुशार, अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि विद्यालय चालवतात. त्या वसतिगृहात अनाथ विद्यार्थ्यांना मोफत व गरीब विद्यार्थ्यांना अतिशय कमी दरात प्रवेश दिला जातो. आम्ही दोघेही अनाथ नव्हतो, पण गरीब व हुशार मात्र होतो व त्यासाठी आम्हाला उत्पन्नाचा दाखला मागण्यात आला. आम्ही गावच्या तलाठी भाऊसाहेबांकडून तो मिळवला. मोठ्या मेहनतीने मिळवून त्यांना तो दिला. तसेच गावचे सरपंच यांच्याकडून ओळख व चांगल्या वर्तवणुकीचा दाखला मिळवून दिला. आमच्या मुलाखतीमध्ये आम्हाला सांगितले की तुम्ही हुशार आहात, परंतु तुम्हाला 75 रुपये महिना फी भरावी लागेल. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला एवढी फी भरता येणे शक्य नाही. आमची दोघांचीही आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे घरून महिन्यात जवळजवळ 100 रुपये मिळणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही व्यवस्थापनास कळविले. शेवटी व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितले, तुम्ही 75 रुपये प्रति महिना शुल्क जर भरू शकत नसल्याने आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही, परंतु तुम्ही गरीब व हुशार आहात म्हणून संस्था तुम्हाला मदत करील. पण तुम्हाला दिवसभर संस्थेच्या ऑफिसमध्ये काम करून रात्रीच्या
वर्गात प्रवेश घेऊन शिकता येईल व आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने व आईवडिलांना त्रास नको म्हणून आम्ही रात्री शाळेचे प्रवेश घेऊन शिकण्याची तयारी दाखवली व आम्हाला या अटीवर 25 रुपये प्रति महिना फी भरण्याच्या अटीवर पुणे विद्यार्थीगृहामध्ये प्रवेश मिळाला व आम्ही पुणे नाईट हायस्कूल या विद्यालयामध्ये इयत्ता 8वीसाठी प्रवेश घेतला. आम्ही दोघेही दिवसभर ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो आणि रात्री शाळेत शिकत होतो. ऑफिसमध्ये काम करताना जरी 8वीत शिकत असताना खूप काही शिकायला मिळाले. त्याचा परिणाम असा झाला की मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो ते सर्व पुणे विद्यार्थीगृह या संस्थेचे संचालक श्री सोनार सर व व्यवस्थापक श्री देशमुख सर हे मेन संचालक होते. मी जरी ऑफिस बॉय म्हणून काम करीत होतो तरी मी सर्व प्रकारच्या क्लेरिकल कामाची माहिती तसेच व्यवस्थापनाची माहिती घेत होतो आणि तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता. एवढ्या लहान वयात असताना मला ऑफिसमध्ये काम करायला मिळत होते यातच मी खुश होतो. मी दिवसा ऑफिसमध्ये काम करून रात्री शाळेत जात होतो आणि त्याबद्दल मला महिना 25 रुपये विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड मिळत होते आणि तेच 25 रुपये मी वसतिगृह फी भरायचो. म्हणून अशा पद्धतीने मी 8वीच्या परीक्षा दिली आणि या पुणे विद्यार्थीगृहामधील 1 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष होते कारण या वर्षात मी बरेच काही शिकलो होतो. मी 8वी इयत्ता चांगले मार्क्स मिळवून पास झालो आणि 9वी इयत्तासाठी माझा मित्र शिवराम शिंदे यांनी गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याबरोबर मलाही गावी परत जावे लागले. आमच्या गावी हायस्कूल नसल्यामुळे आम्हाला जवळच्या गावी म्हणजे आडळगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि आम्ही तेथे प्रवेश घेतला. सर्व मित्र सायकलवरून चांडगाव ते आडळगावचा रोज प्रवास करत होते परंतु माझ्याकडे सायकल नव्हती आणि नवीन सायकलसाठी आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी रोज सकाळी 12 किलोमीटर व परत संध्याकाळी 12 किलोमीटर असा प्रवास करत मी माझी 9वी इयत्ता चांगल्या मार्क्स मिळवून पास झालो. ही 9वी इयत्ता मला आयुष्यात पहिल्यांदाच पैशाची किंमत काय असते हे शिकून गेली. मी 1 वर्षाच्या काळात कितीतरी वेळा मुसळधार पावसाने झोडपून निघालो आणि कितीतरी वेळा माझ्या गरिबीमुळे मी सायकल घेऊ शकत नसल्याने अक्षरशः रडलो आणि त्या क्षणी खूप शिकण्याची व सर्व परिस्थिती बदलण्याची प्रतिज्ञा मी केली. मी एक दिवस मोठा होईल आणि आज जरी माझ्याकडे सायकल नसली तरी एक दिवस स्वतःची कार घेऊन याच रोडवरून जाईल असा विचार केला. ही तशी माझी दुसरी प्रतिज्ञा होती कारण मी या अगोदरच 4थीमध्ये असताना माझ्या वडिलांना गावातील काही गावगुंडांकडून खूप त्रास देण्यात आला आणि त्यांच्या नेहमी कोर्टात फेऱ्या चालू होत्या आणि ही पाहून मला खूप चीड निर्माण झाली होती व त्या क्षणी मी एक दिवस वकील होण्याची प्रतिज्ञा केली होती. अशा परिस्थितीत मी माझे 9वी इयत्ता चांगल्या मार्क्स मिळवून पास झालो. 10वीला मी त्याच हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला पण मी 10वीला चालत जाण्यापेक्षा 10वीला मी त्याच हायस्कूलमध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आडळगाव इथे प्रवेश घेतला. पण मी 10वीला चालत जाण्यापेक्षा आडळगाव इथेच भाड्याने खोली घेऊन राहण्याचे ठरवले. आम्ही मित्र मिळून आम्ही एक खोली भाड्याने घेतली व तेथेच राहण्याची व्यवस्था केली. सुरुवातीला आमचे डबे ST बसने यायचे व आम्ही तो डबा दुपारी व संध्याकाळी खायचो आणि जर काही जेवण शिल्लक उरले तर उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खायचो. परंतु रोज डबा आणण्यासाठी ST स्टँडवर जावे लागत असे होते व डबा वेळेवर मिळत नव्हता. तसेच रोज शिळे अन्न खाल्ल्याने आजारी पडण्याच्या भीतीने आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करून खायला सुरुवात केली व वर्षभर हाताने करून खाऊन इयत्ता 10वी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो आणि अशा प्रकारे मी 1981मध्ये 10वी इयत्ता पास झालो आणि माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले. नंतर आडळगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातून चांगले मार्क्स मिळवून मी 11वी सायन्ससाठी श्रीगोंदा रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आतापर्यंत माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या मित्राने ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेण्याऐवजी पुणे येथे टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स पुणे येथे ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज केला व त्याच्याबरोबर मीही टेल्कोच्या ॲप्रेंटिससाठी अर्ज केला आणि आम्हाला लेखी परीक्षा देण्यासाठी पुणे येथे बोलवण्यात आले. आम्ही सर्वजण त्यांच्या कंपनीमध्ये परीक्षा देण्यासाठी गेलो. आम्ही दोघेही त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. पण मुलाखतीमध्ये शिवराम शिंदे पास झाला आणि मला तब्येतीअभावी मला नापास करण्यात आले व मी परत गावी आलो आणि महाजी शिंदे महाविद्यालयामध्ये 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतला. तो श्रीगोंदा येथील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मी खूप प्रकारे प्रयत्न केले व त्यात यशस्वी झालो. मी व श्री शिवराम शिंदे यांच्याबरोबर बरीच वर्षे काम केले होते त्यामुळे मित्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे. मी एका चांगल्या मित्राला आता मुकलो होतो पण आता माझा 1 नंबरचा स्पर्धक कमी झाला होता. मी 11वी सायन्सला चांगले मार्क्स घेऊन पास झालो आणि 12वी सायन्सला त्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊन 12वी सायन्ससुद्धा चांगले मार्क्स मिळून पास झालो. मी BSc केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयातील पदवी घेण्यासाठी प्रथम वर्ष BSc रसायनशास्त्र या वर्गात प्रवेश घेतला
यावर्षी पहिले वर्ष असल्याने मी रोज सकाळी एस टी महामंडळाच्या बसने चांडगाव ते श्रीगोंदा असा सकाळी व संध्याकाळी प्रवास करत होतो आणि अशा प्रकारे मी प्रथम वर्ष पूर्ण केले. दरम्यानच्या काळात फावल्या वेळात मी गावातील सोसायटी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि त्या बदल्यात मला सेक्रेटरी रेपाळे साहेब हे 200 रुपये महिन्याला द्यायचे आणि त्याच्यामधून मी माझी फीज व इतर खर्च भागवत होतो. BScच्या दुसऱ्या वर्षी मात्र मी मित्राबरोबर भाड्याने खोली घेऊन श्रीगोंदा येथे राहणे पसंत केले. आम्ही मित्र व माझा भाऊ एका रूममध्ये राहत होतो आणि हाताने स्वयंपाक करून खात होतो. द्वितीय आणि तृतीय वर्ष BScमध्ये परत मी प्रथम क्रमांक पटकावला आणि मी चांगल्या मार्क्समध्ये विशेष प्रावीण्यासह BSc केमिस्ट्री पास झालो. कॉलेज आणि शालेय शिक्षण घेताना मी बऱ्याच वेळा वर्ग प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यामुळे नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मदत तर झालीच, पण वक्तृत्व विकासही झाला. या काळात मला अनेक चांगले मित्र भेटले. त्यामध्ये प्रामुख्याने सुनील अनबुले, रमेश गोरे, शंकर भुजबळ, ज्ञानदेव लाडाने यांचा समावेश होतो. त्यानंतर पदव्युत्तर उच्च शिक्षण जून 1989 ते 1995 यामध्ये मी पुणे विद्यापीठाच्या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथून BSc केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयात विशेष प्रावीण्य मिळवून पुढील शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईला पोहोचलो. परंतु राहायला जागा उपलब्ध नाही म्हणून मी माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे घाटकोपर येथील लाल डोंगर नावाच्या डोंगरावर बसलेल्या झोपडपट्टीतील घरी राहायला गेलो. तिची ती खोली म्हणजे 10 बाय 10ची पत्र्याची खोली होती आणि तिला 2 लहान मुले असल्याने त्यांना त्यांच्यासाठी जागा अपुरी होती. त्यामुळे मी 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये झोपायला जायचो. पण गाडी कधी वेळेवर यायची नाही आणि मी ट्रकची वाट बघत रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत थांबायचो. सकाळी लवकर उठून परत बहिणीच्या घरी आंघोळ करण्यासाठी यायचो. आंघोळ झाली की लगेच परत लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाऊन कामाला जायचो. सर्वप्रथम मला आमचे गावचे मित्र श्री ताराचंद भंडारी, जे दैसर येथे स्थायिक झालेले आहेत, त्यांनी एका चार्टर अकाउंटंटकडे कामाला लावले. पण मी BSc असल्याने मला त्याचा काही फायदा होईल असे वाटत नव्हते आणि माझा पगार फक्त 200 रुपये प्रति महिना असल्यामुळे मी रोज सकाळी उठल्यावर पेपर म्हणजे वृत्तपत्र घेऊन त्यातील क्लासिफाईड हे सदर वाचून कुठे जागा भरायची असेल तर पाहायचो व ॲप्लिकेशन करायचो. एक दिवस एका कंपनीत केमिस्टची जागा भरण्यासाठी जाहिरात आली होती. पण माझ्याकडे या जागेसाठी आवश्यक अनुभव नव्हता. पण तरी मी ॲप्लिकेशन केले व मला त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन केला व मुलाखतीसाठी बोलवून घेतले. माझा इंटरव्ह्यू चांगला झाला, पण मला अनुभव नसल्याने माझे सिलेक्शन झाले नाही. व त्यांनी मला ट्रेनिंग म्हणून काम करण्याची तयारी दाखवली व मला 300 रुपये प्रति महिन्याच्या स्टायपेंडवर ट्रेनिंग केमिस्ट म्हणून नोकरीत घेण्यासाठी अपॉइंटमेंट लेटर दिले व मी कामावर जाऊ लागलो. माझे पेपर वाचन चालूच होते आणि एक दिवस एका औषधी कंपनीच्या जाहिरातीबद्दल माहिती व फोन नंबर मिळाला आणि मी त्या कंपनीच्या पत्त्यावर जॉबसाठी ॲप्लिकेशन पोस्टाने पाठवून दिले आणि थोड्या दिवसात मला बहुराष्ट्रीय औषधी कंपनी म्हणजे ग्लॅक्सो फार्मास्युटिकल या कंपनीमध्ये त्यांच्या ठाणे फॅक्टरी येथे ॲप्रेंटिसशिपसाठी म्हणजे शिकाऊ केमिस्टसाठी मुलाखतीसाठी बोलवले. मी ठरलेल्या दिवशी ठाण्याला गेलो. तेथेही माझी लेखी परीक्षा घेतली आणि मी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ठिकाणी परत मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. मुलाखतीनंतर मला शिकाऊ केमिस्ट म्हणून 3 वर्ष मुदतीच्या कोर्ससाठी 300 रुपये महिन्याच्या विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड देऊन अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले व मी त्याची ऑफर स्वीकारली. मी घाटकोपर येथे बहिणीकडे राहत होतो आणि रोज सकाळी उठून ठाणे येथे कामाला जायला सुरुवात केली. ग्लॅक्सो कंपनीत कामाला लागलो त्यामुळे एक वेळच्या जेवणाची सोय झाली होती. असेच एक दिवस जवळपास राहणाऱ्या एका मित्राची ओळख झाली आणि त्याच्या क्लासमध्ये माझी झोपायची सोय झाली. बहिणीकडे असताना त्यांच्याकडे पाणी नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी जाऊन नळावर हांडा भरून वरती घेऊन जाताना प्रचंड त्रास होत असे, पण काही बोलू शकत नव्हतो. मित्रानंतर त्याचे क्लासेस भटवाडीमध्ये स्थलांतरित केले व मी त्यांच्याबरोबर भटवाडीमध्ये शिफ्ट झालो. दुपारच्या जेवणाची व्यवस्था कंपनीमध्ये असल्याने संध्याकाळी एका मावशीच्या खाजगी घरगुती खानावळीमध्ये प्रवेश घेतला आणि बघता बघता वर्ष निघून गेले. त्यावेळी ठाणे लॉ कॉलेजच्या इमारतीचे काम चालू असताना कॉलेजची टायमिंग बदलून संध्याकाळी क्लासेस चालू होते. याचा फायदा मी घेतला आणि मी 3 वर्ष फुल टाईम LLB म्हणजे बॅचलर ऑफ लॉजला ॲडमिशन घेतले. 3 वर्ष मेहनतीने अभ्यास केला आणि माझे LLBची स्वप्न साकार झाले आणि मला मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ लॉ ही पदवी 1993 साली मिळाली. दरम्यान माझा ग्लॅक्सो कंपनीमधील 3 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला. आता पुढे काय करावे लागेल याचा विचार केला आणि मी इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर कोर्स करायचे ठरवले आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा कोर्स फर्स्ट क्लास मिळून पास झालो. माझी ग्लॅक्सो कंपनीची नोकरी चालूच होती आणि मला आता माझे कार्यक्षेत्र बदलून मनुष्यबळ विकास म्हणजे HR या क्षेत्रामध्ये कार्यरत व्हायची इच्छा होती आणि त्यामुळे मी HRमध्ये पदव्युत्तर पदवी घेणे आवश्यक होते. म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज या इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर ऑफ लेबर स्टडीज MLS
या 2 वर्ष मुदतीच्या फुल टाईम कोर्ससाठी फॉर्म भरला. मला लेखी परीक्षा देण्यासाठी बोलवण्यात आले व मी लेखी परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि माझे नाव बोर्डावर झळकले व नंतर ग्रुप डिस्कशनसाठी मला बोलवण्यात आले. मी ग्रुप डिस्कशनमध्येही पास झालो. शेवटी मला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले आणि माझा पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा चांगला झाला. आणि जेव्हा फायनल 40 जणांच्या लिस्टमध्ये केव्हा यादी जाहीर करण्यात आली तेव्हा माझे नाव यादीत बघून मला खूप आनंद झाला. कारण या कोर्ससाठी प्रवेश मिळणे फार मोठे आव्हान असते. कारण या कोर्ससाठी महाराष्ट्रात फक्त 40 जागा उपलब्ध आहेत आणि ही एकमेव इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. तसेच विद्यापीठच्या प्रमाणामध्ये या कोर्ससाठी सीट आरक्षित असतात. मी पुणे विद्यापीठाचा पदवीधर असल्याने पुणे विद्यापीठासाठी फक्त 3 सीट असतात व त्यात एक मागासवर्गीय आणि एक मुलींसाठी राखीव असते आणि फक्त एक जागा ओपनसाठी असते आणि ती एकमेव जागा मला मिळाली होती. मी वर्किंग स्टुडंट असल्याने मला कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आणि मी त्याप्रमाणे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती अर्ज केला, परंतु त्यांनी तो नामंजूर केला. कारण मी फुल टाईम नोकरी करत होतो त्यामुळे मला सुट्टी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे कंपनीच्या अधिकारी वर्गाने असमर्थता व्यक्त केली आणि यात बराच वेळ गेला व ॲडमिशनची घेण्याची वेळ निघून गेली. माझे ॲडमिशन धुमाळ नावाच्या लेबर कमिशनरच्या मुलीला देण्यात आले. अशा प्रकारे माझे ॲडमिशन गेले, परंतु मी हार मानली नाही. मी पुढच्या वर्षी परत ही सर्व प्रोसिजर परत केली आणि माझे नाव अंतिम यादीमध्ये पुन्हा आले. आता मात्र मला गप्प बसून चालणार नव्हते. मला काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे होती. म्हणून मी कंपनीकडे मला शिफ्ट ड्युटी देण्यात यावी अशी विनंती केली आणि परत मला सांगण्यात आले की आम्ही तुम्हाला 2 वर्षे भरपगारी रजा देऊ शकत नाही. आता मात्र मी पूर्ण हातबल झालो होतो. परंतु आता मागे फिरायचे नाही असे मी मनापासून ठरवले होते. म्हणून मी हेड ऑफिसकडे धाव घेतली व टॉप मॅनेजमेंटला प्रयत्न केले. योगायोग असा की तिकडे जे उच्च अधिकारी होते ते त्याच इन्स्टिट्यूटचे माझे विद्यार्थी होते. त्यांनी मला मदत केली व मला शिफ्ट ड्युटी करायची परवानगी देण्यात आली. ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. कारण MBAपेक्षा या कोर्सला जास्त स्पर्धा होती. कारण MBAसाठी महाराष्ट्रामध्ये 8 ते 10,000 सीट असावेत, पण या ठिकाणी फक्त 40 सीट असतात. मी दिवसभर कॉलेज करून रात्री ड्युटीवर जायचो. कारण ड्युटी तर नाही केली तर पगार कसा मिळणार. अशा प्रकारे मी 2 वर्ष अतिशय बिकट अवस्थेमध्ये काढली, पण शिक्षण बंद केले नाही आणि शेवटी मी अनेक संकटास तोंड देऊन हा कोर्स पूर्ण केला. ही 2 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची होती. मी माझे MLS म्हणजे मास्टर ऑफ लेबर स्टडीज पूर्ण केल्यानंतर MPhil इन मॅनेजमेंट या कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि नोकरी करत हा कोर्ससुद्धा पूर्ण केला. PhD करण्याची माझी खूप इच्छा होती, पण कामाच्या व्यापात ते राहून गेले. पण अजूनही PhD करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे कंटिन्युअस लर्निंग इज माय पॅशन याप्रमाणे मी माझे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि नंतर नोकऱ्या व्यवसायाची जबाबदारी पडली. जून 1989 ते 20 जानेवारी 2018 या काळामध्ये मी बऱ्याच काही कंपन्यामध्ये नोकरी केली. मी 1987मध्ये रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातून BSc रसायनशास्त्र ही पदवी घेतली आणि 1988ला मुंबईमध्ये कामासाठी आलो. पहिली नोकरी मला आमच्या गावचे ताराचंद भंडारी यांनी खार मुंबई येथे एका चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये लावली. थोड्या दिवसात मला इंडो जर्मन अल्कोलाइट या कंपनीमध्ये ट्रेनिंग केमिस्ट म्हणून नोकरीवर घेतलं. मी रोज सकाळी असलपा विलेज ते घाटकोपर रेल्वे स्टेशन चालत येऊन लोकल ट्रेन पकडून दादरला उतरत होतो आणि ब्रिज क्रॉस करून बोरिवली लोकल पकडून अंधेरीला जात होतो व बेस्टच्या बसने पुन्हा महाकाली केव्जला उतरून ऑफिसमध्ये जायचो. संध्याकाळी परत घरी येताना परत तेवढ्याच प्रवासाने घरी परत यायचो. अशा पद्धतीने मी जवळजवळ 6 महिने काढले. त्यानंतर ठाणे येथे ग्लॅक्सो कंपनीमध्ये मी जॉईन झालो. मी 1989ला अंधेरी येथे एका औषधी कंपनीमध्ये काम करत असताना ॲप्लिकेशन केले आणि मला ग्लॅक्सो फार्मास्युटिकल येथे अप्रेंटिस म्हणून क्वालिटी अश्युरन्समध्ये घेण्यात आले. 3 वर्षे पूर्ण झाली तरी मला ITI ट्रेनिंगला पाठवण्यात न आल्यामुळे मला NCTUT परीक्षेला बसता न आले आणि कंपनीला मला कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे लागले. त्यावेळी ठाणे लॉ कॉलेजच्या इमारतीचं काम चालू असताना कॉलेजची टायमिंग बदलून संध्याकाळी क्लासेस चालू होते व त्याचा फायदा मी करून 3 वर्ष LLB पूर्ण केली. दरम्यान माझा कोर्स कंप्लीट होऊन मला पुढे काय करावे लागेल याचा विचार केला आणि मी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट केलं. ग्लॅक्सो कंपनीची नोकरी चालू असताना आता माझे कार्यक्षेत्र बदलण्यासाठी HRसाठी मला जाण्याचं हे होतं, म्हणून मास्टर ऑफ लेबर स्टडीज केलं आणि अशा प्रकारे नोकरी करून शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचा नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये फायदा झाला. हे करत असताना दिवसभर ड्युटी करायची, दिवसभर कॉलेज करायचं आणि रात्री ड्युटी करायची असा माझा प्रवास चालू होता. त्यामुळे या 2 वर्ष अतिशय त्रास झाला, परंतु कसल्याही त्रास झाला तरी हार मानायची नाही हे मी ठरवलं होतं. ग्लॅक्सो कंपनीमध्ये काम करत असताना मी माझे सर्व उच्च शिक्षण पूर्ण केले. क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना मला सुनील पांड्या, महादेव वर्तक, श्री मोहन जोशी, प्रशांत देसाई यांच्यासारखे चांगले मित्र भेटले. तसेच HR विभागाचे श्री VR पाटील, नितीन राठोड,
सतीश देसाई यांचे मार्गदर्शन व सहाय्य मी कधीही विसरू शकणार नाही. त्याच्यानंतर मी ब्लू स्टार कंपनी जॉईन केली. मी मार्च 2010 पासून शेजारीच असलेल्या ब्लू स्टार लिमिटेड या एअर कंडिशनिंग कंपनी ब्लू स्टार लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर HR आणि पर्सनल या पदावरती ठाणे येथे जॉईन झालो. खूप वर्ष औषधी कंपनीमध्ये काम केल्यानंतर अचानक मी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गेलो होतो. त्यामुळे कल्चर आणि वातावरण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, पण मी लवकरच नवीन वातावरणामध्ये रमलो. माझे सर्व स्टाफ तसेच मॅनेजमेंटबरोबर चांगले संबंध होते आणि युनियनशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी माझा हातखंडा होता, म्हणजे स्पेशालिटी होती. त्यामुळे मला नवीन ठिकाणी काही अडचण आली नाही. या ठिकाणी फॅक्टरीमध्ये 2 युनियन होत्या, म्हणजे जवळजवळ 4 युनियन एका युनिटमध्ये, म्हणजे तारेवरची कसरत होती. त्यामुळे ही कंपनी औद्योगिक कला म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये, इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये प्रसिद्ध झालेली होती. या व्यतिरिक्त त्यांचे सर्व युनिटच्या युनियन मिळून एक ऑल इंडिया वर्कर्स फेडरेशन होते. काही पगारवाढीचे कराराचे मुद्दे हे ऑल इंडिया फेडरेशनकडे होते आणि काही मुद्दे लोकल युनियनकडे होते. औद्योगिक संबंध खराब असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टात केसेस होत्या व त्या पाहण्यासाठी स्वतंत्र एम्प्लॉई रिलेशन्स नावाचे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वेगळे डिपार्टमेंट होते. मला 1 वर्ष व्हायला थोडा वेळ होता व त्यापूर्वीच कॉर्पोरेट HR हेड दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन झाले. त्यांना 6 महिने व्हायला यायचे. आताच कॉर्पोरेट एम्प्लॉई रिलेशन सांभाळणारे मॅनेजर यांनीही राजीनामा दिला व कंपनी सोडून गेले. एके दिवशी अचानक सकाळी कंपनी संचालक यांचा फोन मला आला व त्यांनी मला हेड ऑफिसला जाऊन श्री NK रमेश यांना भेटण्यासाठी सांगितले. मी हेड ऑफिसला चर्चगेट येथे गेलो तेव्हा सर्वजण माझ्याकडे पाहत होते. मला थोडी भीती वाटत होती, कारण सर्वजण टाय लावून बसलेले होते व मी टाय लावलेलं नाही हे माझ्या लक्षात आले. मी सिनियर जनरल मॅनेजर श्री NK रमेश यांना भेटलो आणि लगेच त्यांनी माझे अभिनंदन केले. मी आणखीनच घाबरलो. त्यांनी मला पाणी प्यायला दिले व नंतर सांगितले की मॅनेजमेंटने निर्णय घेतला आहे की आजपासून तुम्हाला ठाणे फॅक्टरी व्यतिरिक्त कॉर्पोरेट म्हणजे ऑल इंडिया कंपनीच्या सर्व प्रकारच्या ऑफिसेस व फॅक्टरीजचे कामकाज सांभाळायचे आहे आणि मॅनेजमेंटला वाटते की ते तुम्ही सांभाळू शकता, अशी मॅनेजमेंटला खात्री आहे. मी थोडा घाबरलो, कारण एवढी मोठी जबाबदारी मी यापूर्वी सांभाळलेली नव्हती, पण ताबडतोब मी स्वतःला सावरले आणि होकार दिला. त्यांनी पुन्हा एकदा अभिनंदन केले व महत्त्वाचे पेपर व फाईलच्या चाव्या मला दिल्या व कॉर्पोरेट IRचा मी ताबा घेतला. सर्व समजून घेतले आणि कामाला सुरुवात केली आणि सर्व प्रकारच्या पेंडिंग मॅटर्स संपवून टाकले. बऱ्याच इन्क्वायरी व कोर्ट केसेस कमी केल्या. मध्ये नवीन HR हेड श्री टोजो जोश जॉईन झाले व मी त्यांना रिपोर्टिंग करू लागलो. मला प्रमोशन देण्यात आले व मी आता सिनियर मॅनेजर कॉर्पोरेट एम्प्लॉई रिलेशन्स या ठिकाणी जाऊन बसलो. ब्लू स्टारचे इंडियामध्ये एकूण 42 ऑफिसेस आणि 7 फॅक्टरीज होत्या आणि या सर्व प्लांटचे इंडस्ट्री रिलेशन्स मला पाहावे लागत होते. प्रत्येक युनिटमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते, पण मी ते हाताळण्यासाठी समर्थपणे मॅनेजमेंट खंबीरपणे हाताळले आणि मॅनेजमेंटही माझ्या खंबीरपणे उभे राहिले. या 6.5 वर्षात मी ब्लू स्टार व्यवस्थापनाकडून खूप काही शिकलो होतो. या 6 वर्षात मला माझ्या HR विभागाचे सर्व अधिकारी, विशेषतः ठाणे येथे विनायर, वरळीचे संजय येरुणकर, कमल, तसेच साकीनाका येथील अशोक पिल्ले, अतुल सिंग, अमित नाईक, वाड्याचे शेखर कासार, प्रकाश देशमुख, महेंद्र राऊत, दादरा फॅक्टरीचे हेड उत्कर्ष देसाई, मिलन मेहता, भरूच फॅक्टरीचे विजय परमार, रितेश धीर, अहमदाबाद फॅक्टरीचे KK खटवानी, हिमाचल फॅक्टरीचे 1 व 2 प्लॅंटचे राजेश कुमार व जगदीश, चेन्नईचे अंटू कुमार, लता नायर, उत्तर विभागाचे श्री प्रमोद जोशी यांचे विशेष सहकार्य मिळाले. ब्लू स्टार लिमिटेड HR हेड श्री टोजो जोश हे माझे HR क्षेत्रातील माझे सर्वात आवडते बॉस होते. शेवटी बिझनेस हा बिझनेस असतो आणि त्यासाठी योग्य त्या स्ट्रॅटेजी वापरायचे मॅनेजमेंटचे संचालक मंडळाने ठरवले. सर्व प्रकारच्या युक्ती या ठिकाणी वापराव्या लागतात. त्यामुळे पुढे मला कंपनीच्या ठाणे फॅक्टरी बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते व त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक असेल ते उचलण्यास सांगण्यात आले. त्यासाठी 2 वर्ष अगोदरपासूनच तयारी चालू होती. निरनिराळ्या कंपनीच्या VRSचा अभ्यास केला व स्वतःची सुधारित अशी VRS स्कीम तयार केली. शेवटी ठरल्याप्रमाणे VRSची घोषणा करण्यात आली. त्यासाठी ठराविक वेळी युनियनच्या बरोबर मिटिंग घेऊन योग्य त्या खबरदारी घेतल्या गेल्या. 2 युनियन असल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून क्लोजर प्लॅन तयार केला. सर्व कामगार व प्रतिनिधी यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्यांचे काउन्सिलिंग केले. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. त्यातच भर म्हणून एक युनियन अंतर्गत ओपन फेडरेशनला आपली होती आणि दुसरी बाहेरची युनियन श्रमिक सेना ही गणेश नाईक यांची युनियन होती. श्री गणेश नाईक म्हणजे नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट तर होतेच आणि महाराष्ट्र राज्य कॅबिनेटचे मंत्री होते. त्यामुळे युनियनचा मोठा दरारा होता, कारण गणेश नाईक हेच श्रमिक सेनेचे अध्यक्ष होते. श्रमिक सेनेचे जनरल सेक्रेटरी श्री अशोक पोहेकर म्हणजे एक जहाल कामगार नेता, एक टेरर युनियन लीडर म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांची माझ्याबरोबर जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी माझ्याशी ओळख करून दिली. तेव्हा माझ्यावर 3.5 मर्डरच्या केसेस आहेत हे त्यांनी न विसरता खास आपल्या शैलीमध्ये सांगितले होते. आणि अशा दिग्गज नेत्यांच्या युनियनला बाहेरून काढून फॅक्टरी बंद करणे म्हणजे तारेवरची कसरत तर होतीच, पण जीवाशी खेळ सुद्धा होता. पण मी ते आव्हान स्वीकारले. अंतर्गत ब्लू स्टार वर्कर्स युनियन म्हणजे बाहेरच्या युनियनपेक्षा खतरनाक युनियन, आणि ती युनियन आणखी ऑल इंडिया फेडरेशनला संलग्न म्हणजे आणखीन गुंतागुंत. सर्व कामगारांसाठी उत्कृष्ट अशी स्वेच्छानिवृत्ती योजना तयार करून तिची अंमलबजावणी चालू केली. पण कामगार काही स्वेच्छानिवृत्ती घ्यायला तयार नव्हते. पुन्हा सर्व गटाच्या नेत्यांना वैयक्तिक पातळीवर समजून सांगितले तेव्हा कामगार तयार झाले. श्रमिक सेनेच्या सर्व कामगारांनी एक गटा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून सर्व फॉर्म एक गट्टा माझ्या हातात आणून दिले. सर्व कामगार की जे मोठ्या एका दहशतवादी किंवा मिलिटंट अशा युनियनचे सभासद होते त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मी अतिशय भारावून गेलो होतो. या कठीण समयी श्रमिक सेनेचे पदाधिकारी श्री अशोक काळे, लक्ष्मण भालेराव, सुनील माळशेकर, प्रभाकर बारगुडे, सुनील सिंग आणि SK विचारे यांनी मला मोलाचे सहकार्य लागले. त्याचप्रमाणे ब्लू स्टार वर्कर्स युनियनचे पदाधिकारी श्री चंद्रकांत भुरे, यशवंत कानेकर, दीपक सावंत, ठोकळ यांचेही सहकार्य मला लाभले. दुसऱ्या बाजूला 28 कामगार स्वेच्छेनिवृत्ती घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मॅनेजमेंट नाराज होते. युनियनच्या गटबाजीचा हा परिणाम होता. सर्व कामगारांना पुन्हा अपील करूनसुद्धा ते 28 कामगार स्वेच्छानिवृत्ती घेण्यास तयार होईनात आणि मॅनेजमेंटला फक्त रिझल्ट हवा आहे. अशावेळी आपल्यासारख्या अधिकारी वर्गातील लोकांची चांगलीच कोंडी होते. शेवटी आम्ही आतापर्यंत झाकून ठेवलेले व न वापरलेले हत्यार म्हणजे क्लोजर वापरावे लागले. आपल्याकडे अतिशय किचकट असे कामगार कायदे असल्याने एखादी कंपनी बंद करणे अतिशय अवघड गोष्ट आहे. कुठलीही कंपनी 2 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय बंद करता येत नाही हे युनियनला आमच्यापेक्षा जास्त माहिती होते. त्यामुळे ते बिंदास होते. कारण युनियनचे वकील फार मोठे कायदेतज्ञ होते व त्यांच्या मते मॅनेजमेंटने नोटीस बजावली की लगेच हायकोर्टातून स्थगिती आदेश आणायचा. त्यामुळे सर्व कामगार प्रचंड खुश होते. पण हम भी किसी से कम नाही या युक्तीप्रमाणे आम्ही एका भल्या सकाळी क्लोजरची नोटीस गेटवर लावली. गेट बंद केले आणि समोर ठाणे फॅक्टरी कायमची स्वरूपात बंद करण्यात आली. सर्व कामगार सकाळी कामावर आले. गेट बंद बघून आश्चर्यचकित झाले. सर्वांनी नोटीसचे फोटो काढून घेतले. वकिलाकडे गेले आणि वकील माशे अक्षरशः उडाले. वकिलांनी कामगार सांगितले की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जे केले आहे ते सर्व कायदेशीर असून आता आपण काही करू शकत नाही. तेव्हा कंपनीमध्ये जा आणि अधिकाऱ्यांना विनंती करा की आम्हाला स्वेच्छानिवृत्ती द्या. त्याप्रमाणे सर्व कामगार आमच्याकडे आले व क्षमा मागितली. आम्हीही त्यांना मोठ्या मनाने माफ करून स्वेच्छानिवृत्ती दिली. अशा प्रकारे ठाणे फॅक्टरी अतिशय शांतपणे कायदेशीर मार्गाने कसलाही आवाज न होता बंद केली. हा एक कामगार चळवळीतील नवीन इतिहास घडवला आणि तो माझ्या जीवनातील एक अतिशय मोठा विजय होता. कारण अशी एक गोष्ट आम्ही शक्य करून दाखवली होती. कारण मी जेव्हा ठाणे फॅक्टरी बंद केली त्याचवेळी त्याच प्रेमायसेसमध्ये ऑफिसेसमध्ये मात्र 450 कामगार काम करत होते. कारण आम्ही फक्त फॅक्टरी बंद केली आणि इतर ऑफिसेस काम चालू ठेवले व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून केले. आणि यासाठी त्यावेळचे लेबर कमिशनर श्री PN थोरात साहेब यांचे अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन आणि सहकार्य मला मिळाले. ही बातमी कळताच मला अनेक कंपनीच्या ऑफर यायला सुरुवात झाली आणि शेवटी मी ब्लू स्टार सोडून नवी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय केमिकल कंपनीमध्ये म्हणजे SI ग्रुप इंडिया लिमिटेडमध्ये मोठ्या पगारावर जनरल मॅनेजर म्हणून जॉईन केले व ब्लू स्टारमध्ये राजीनामा दिला. नंतर मी ब्लू स्टार लिमिटेड ठाणे येथे असताना एकदा मला न्यूझीलंडमधून एक फोन आला व मला नवीन जॉबबद्दल विचारले गेले व नवी मुंबईतील एका सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय केमिकल कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. पण इकडे नुकतीच कंपनी बंद केली होती त्यामुळे अतिशय कामामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे मी इंटरव्ह्यूसाठी बोलवलेल्या वेळेत जाऊ शकलो नाही. असे 2-3 वेळा झाले परंतु त्यांच्या HR डिपार्टमेंटचे फॉलोअपचे काम चालूच होते. त्यांनी पुन्हा बोलवले गेले. त्यावेळी मात्र मी इंटरव्ह्यूसाठी गेलो. नवी मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये माझा पहिला इंटरव्ह्यू झाला. थोड्या दिवसात दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी त्यांच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे जुईनगर येथे बोलवण्यात आले. HR विभागाच्या सिनियर डायरेक्टर कुमारी नेहा पोद्दार यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझ्या अपेक्षा काय आहेत असे विचारले. मी त्यांना माझ्या अपेक्षा काय आहेत त्या सांगितल्या. त्यांनी मला सांगितले की आमच्याकडे डेप्युटी जनरल मॅनेजरची पोस्ट आहे. मी त्यांना सांगितले की मी सध्या सिनियर मॅनेजर आहे व माझे तिकडे प्रमोशन बाकी आहे त्यामुळे मला इंटरेस्ट नाही. त्यांनी पुन्हा तुम्हाला काय पाहिजे. मी त्यांना सांगितले की मला जनरल मॅनेजरची पोस्ट मिळत असेल तर मी विचार करीन. मॅडमनी सांगितले की मला हेड ऑफिसवरून मान्यता घ्यावी लागेल व दरम्यानच्या काळात तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट द्यावी लागेल. मी होकार दिला व थोड्याच दिवसात माझी सायकोमेट्रिक टेस्ट घेण्यात आली. थोड्याच दिवसात रिपोर्ट आल्यावर मला पुन्हा एकदा बोलावून रिपोर्ट्स दाखवण्यात आले आणि आम्ही तुम्हाला लवकरच कळवू थोड्या दिवसांनी असे सांगितले. थोड्या दिवसांनी मला पुन्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले व मला माझ्या सर्व अटी कंपनीने मान्य केल्याचे सांगितले आणि
फायनल इंटरव्ह्यू कंपनीचे संचालक आणि कार्यकारी संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर घेतील असे सांगितले. मी फायनल इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टरबरोबर आणखी 2 डायरेक्टर बसले होते आणि माझ्यावर चढ एक प्रश्नांची बरसात होत होती आणि मी त्यांना उत्तर देत होतो. एकदाचा इंटरव्ह्यू संपला व मला बाजूला असलेल्या कॉन्फरन्स रूममध्ये थांबण्यास सांगितले गेले. मी पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्यालो व पुन्हा चहा पिलो. तेव्हा मला बरे वाटले, कारण 3 तासांच्या त्या मॅरेथॉन इंटरव्ह्यूमधून माझी सुटका झाली होती. थोड्याच वेळात एचआरच्या सिनियर डायरेक्टर नेहा पोद्दार माझ्याकडे आल्या व मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून जोरात शेक हँड केलं आणि माझे सिलेक्शन झाले असल्याचे सांगितले व लवकरच तुम्हाला मेडिकल चेकअपसाठी यावे लागेल असे सांगण्यात आले. त्यासाठी कंपनीच्या मेडिकल सेंटरमध्ये रिपोर्ट करण्यासाठी सांगितलं. माझी अर्धी मेडिकल सेंटरला झाली तर अर्धी बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये झाली. 2 दिवसात रिपोर्ट आले आणि मला फोन आला की तुमचे सर्व रिपोर्ट ओके आहेत आणि तुम्हाला ताबडतोब जॉईन व्हायला लागेल. तेव्हा मी त्यांना सांगितले की माझी अर्धी मेडिकल सेंटरला झाली आणि अर्धी बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये झाली. 2 दिवसात रिपोर्ट आले आणि मला फोन आला की तुमचे सर्व रिपोर्ट ओके आहेत आणि तुम्हाला ताबडतोब जॉईन व्हायला लागेल. तेव्हा मी त्यांना सांगितले की माझ्या अपॉइंटमेंट लेटरप्रमाणे मला माझ्या कंपनीला कमीत कमी 1 महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. त्याप्रमाणे मी नोटीस देतो आणि लवकर त्यांना सोडण्याची विनंती करतो. मी ताबडतोब हेड ऑफिसला माझ्या बॉसला म्हणजे सिनियर HR डायरेक्टर श्री टोजेचोस यांना ईमेल करून माझा राजीनामा दिला. ताबडतोब मला बॉसचा फोन आला व मला मस्करी करू नकोस म्हणून सांगितले. पण मी त्यांना सिरियसली सांगितले व राजीनामा स्वीकारला जाणार नाही असे त्यांनी मला सांगितले. मी विनंती केली तेव्हा त्यांनी मला सांगितले की ठीक आहे, मी तुझ्या भविष्याच्या आड येणार नाही, पण कमीत कमी 3 महिन्याच्या आत मी तुला सोडू शकणार नाही. मी नवीन कंपनीला सर्व माहिती दिली व झालेला सर्व एपिसोड सांगितला, परंतु नेहा मॅडम अजिबात ऐकायला तयार होईनात. शेवटी त्यांनी सांगितले की मला तुझ्या बॉसचा नंबर दे व मी त्यांना नंबर दिला व नेहा मॅडमने माझ्या बॉसला फोन करून विनंती केली, पण बॉसने ठामपणे नकार दिला आणि बऱ्याच आर्ग्युमेंट होऊन दोघांचे भांडण झाले आणि माझी बॉसबरोबर असलेले चांगले संबंध खराब झाले. शेवटी माझ्या बॉसने प्रोडक्शन विभागाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री रमेश देवनानी व प्रोडक्शन हेड श्री दिलीप जाधव यांना मला रिलीज करण्यासाठी विनंती केली, परंतु त्या दोघांनीही कमीत कमी 3 महिने सोडले जाणार नसल्याचे सांगितले. आता मात्र माझा नाईलाज झाला. काय करावे ते काही सुचेना. शेवटी नेहा पोद्दार यांनी त्यांच्या लिगल ॲडवायझर ॲडव्होकेट श्री मिलिंद जोगळेकर यांच्याशी संपर्क साधला आणि लिगल ॲडवाईस घेतला. शेवटी वकिलाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी माझ्या बॉसला मी नवीन कंपनीमध्ये जॉईन होत असल्याने तसेच माझा लॅपटॉप सिक्युरिटीमध्ये जमा करीत असल्याचे ईमेलने कळवले व नाईलाजाने व जड अंतकरणाने मी ब्लू स्टार कंपनीचा निरोप घेतला. या 6.5 वर्षात मी ब्लू स्टार व्यवस्थापनाकडून खूप काही शिकलो होतो आणि जड अंतकरणाने मी नवीन ठिकाणी म्हणजे SI ग्रुपला जॉईन झालो होतो. मी SI ग्रुप इंडिया लिमिटेडमध्ये ऑक्टोबर 15 पासून जॉईन झालो. सर्वप्रथम माझा इंडक्शन प्लॅन तयार करण्यात आला. सर्वप्रथम माझी नवीन बॉस नेहा पोद्दार यांची भेट घेतली व त्यांनी पुन्हा एकदा सखोल चौकशी करून ओळख करून घेतली आणि कामाचे स्वरूप आणि प्रायोरिटी समजून सांगितल्या आणि माझ्याकडून व्यवस्थापनाच्या काय अपेक्षा आहेत ते समजावून सांगितले. माझी बॉस एक डॅशिंग लेडी होती. इतकी डॅशिंग बॉस यापूर्वी मी कधीच पाहिलेली नव्हती, कारण मी यापूर्वी लेडी बॉसच्या हाताखाली काम केलेले नव्हते. मी जेव्हा या कंपनीमध्ये जॉईन होणार तेव्हा काही खास मित्र व मैत्रिणींना सांगितले की माझी नवीन बॉस लेडी आहे. तेव्हा बऱ्याच मैत्रिणींनी लेडी बॉस असेल तर अजिबात जाऊ नकोस असा सल्ला मला दिला होता, पण मी तो सिरियसली घेतला नव्हता. आणि नाही, माझी बॉस ही सायकॉलॉजिस्ट होती, त्यामुळे तिला मानसी वाचण्याची व हेरण्याची कला अतिशय अवगत होती आणि त्यातून तिचा सायकोमेट्रिक टेस्टवर भयंकर विश्वास होता आणि माझी सायकोमेट्रिक टेस्ट तिला अगदी पाहिजे तशा आलेल्या होत्या, त्यामुळे ती अतिशय खुश होती. विशेष म्हणजे माझी बॉस ही माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होती, त्याचप्रमाणे शिक्षण व अनुभवानेही खूप लहान होती, त्यामुळे तिचा मला हेवा वाटला. माझी बॉस माझ्या अगोदर फक्त 3 वर्ष अगोदर जॉईन होऊन तिने 3 प्रमोशन घेऊन ती आता सिनियर डायरेक्टर ऑफ HR होती आणि तिच्याकडे आता इंडिया आणि दक्षिण आशियातील देशांचा कारभार सोपवला होता आणि हेड ऑफिसला म्हणजे अमेरिकेमध्ये तिचा खूप दबदबा होता, त्यामुळे इंडियामधील सर्व डायरेक्टर तिला घाबरून असायचे. माझे बॉस बरोबर इंडक्शन पूर्ण झाले. त्यानंतर इतर डायरेक्टरबरोबर इंडक्शन व्हायला हवे होते, पण मला त्यांना सोडून इतर डिपार्टमेंट हेड व प्लांट हेड यांना भेटवण्यात आले आणि पहिल्या आठवड्यातच गेला. त्यानंतर मला इतर फॅक्टरीला
जाऊन तेथील अधिकारी वर्गाची भेट घेण्यास सांगितले. मला आता आमच्या फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे नवी मुंबई पालीजवळचे रसाळ, खेडजवळचे चिपळूण जवळचे लोटे परशुराम आणि पुणेजवळ रांजणगाव अशा 4 फॅक्टरीला भेटी देऊन तिथल्या सर्व अधिकारी वर्ग आणि कामगार संघटना यांना भेट देऊन सर्व गोष्टी समजावून घेण्यासाठी फॅक्टरी इंडक्शनला जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी कंपनीच्या कारने ड्रायव्हर घेऊन सकाळी लवकर उठून 10 वाजता रांजणगाव फॅक्टरीमध्ये पोहोचलो आणि HR हेड श्री राजेश वर्मा, प्लॅन्ट हेड श्री PR सिंग यांनी माझे स्वागत केले. रांजणगाव युनिटमध्ये अगोदरच प्रख्यात युनियनचे नेते भाई जगताप यांची युनियन होती, परंतु त्यांचे चांगले सेटलमेंट झालेले नव्हते आणि त्यामुळे मॅनेजमेंटचा आणि युनियनचे संबंध बिघडलेले होते. म्हणून सर्वांनी निर्णय घेतला होता की भाई जगताप यांची युनियन सोडून सर्व सेटलमेंट चांगले झाल्यामुळे सर्वांनी राजीनामा दिला होता आणि त्यांना नवीन युनियनची आणायची होती. त्याप्रमाणे त्यांनी पुण्यातील नामवंत ट्रेड युनियन लीडर ॲडव्होकेट श्री RB शर्माळे यांच्या लोककल्याण मजदूर युनियनचे सभासद होऊन ती युनियन नवीन युनियन म्हणून रांजणगाव युनिटमध्ये अधिकृत मान्यता प्राप्त युनियन म्हणून आणायचे ठरवलेले होते. त्याप्रमाणे पत्र घेऊन स्वतः श्री ॲडव्होकेट शर्माळे आले होते. श्री राजेश वर्मा यांची भेट घेऊन सर्व गोष्टी समजावून घेतल्या व नंतर प्लॅन्ट हेड PR सिंग यांच्याबरोबर मीटिंग केली. त्यानंतर सर्व मॅनेजमेंट स्टाफला मीटिंग रूममध्ये बोलावून सर्व अधिकारी वर्गाची ओळख करून घेतली. तोपर्यंत श्री शर्माळे यांनी युनियन कमिटीबरोबर मीटिंग केली. लंच ब्रेकनंतर ताबडतोब युनियन कमिटीबरोबर मीटिंग चालू केली. मी अगोदर श्री वर्मा यांना सांगून पुष्पगुच्छ तयार ठेवला होता. मी सर्वप्रथम त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर सर्व कमिटीची ओळख करून घेतली व त्यांचे पत्र स्वीकारले. त्यांनी त्यांच्या सर्व समस्या सांगितल्या. मी शांतपणे ऐकून घेतल्या व नंतर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे दिली. युनियनचा मॅनेजमेंटवर प्रचंड राग होता आणि त्यांचे रांजणगाव फॅक्टरीमध्ये मॅनेजमेंट विरोधात जोरदार आंदोलन सुरू होते. कारण सेटलमेंटची बोलणी 1 वर्ष चालू होती पण कसलीही प्रगती झालेली नव्हती. मी सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि आता 3 महिन्यात सेटलमेंट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले व लवकरच त्यांची बोलणी चालू होतील असे आश्वासन मी त्यांना माझ्या पर्सनल मतानुसार दिले. त्यानंतर श्री शर्माळे यांनी त्यांच्या भाषणामध्ये माझ्यावर बोलताना खूप माझं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की माझ्या 300पेक्षा जास्त अधिक युनिटमध्ये युनियन आहेत, परंतु तुमच्यासारखे मॅनेजमेंट मला कुठेही भेटलेले नाही. त्यांनी पुढे जाऊन सांगितले की 3 महिन्यात सेटलमेंट करण्याचा निर्णय हे खूप धाडसी पाऊल आहे आणि खूप धाडसी निर्णय आहे. युनियन लीडरचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणारा पहिला जनरल मॅनेजर मी पाहिला. इतर कंपनीचे व्यवस्थापन युनियन लीडर्सना दुश्मन समजतात आणि फुलांच्या ऐवजी शिव्या देतात. युनियनच्या मीटिंगला गेटच्या आत तर सोडाच पण गेटच्या बाहेरसुद्धा परवानगी देत नाहीत. एकंदरीत माझी प्लॅनिंग बरोबर होते कारण मला कंपनी कल्चर बदलायचे होते. युनियन लीडरनी माझे एवढे कौतुक केल्याने मी अर्धी लढाई पहिल्याच दिवशी जिंकली होती. त्यानंतर मी प्रत्येक आठवड्यात एकदा पुणे मुक्कामी येत होतो आणि माझा मुक्काम एका या रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये खराडी नगर रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचा. अर्थात मी येताना उद्याची स्ट्रॅटेजी ठरवून येत होतो व रात्री आम्ही उद्या काय करायचे ते ठरवायचो. अशा प्रकारे मी 3 आठवड्यात युनियनला फायनल ऑफर दिली. मी व युनियन प्रेसिडेंट शर्माळे यांनी कंपनीमध्ये सर्व कमिटी व मॅनेजमेंट निगोशिएशन कमिटीचे सदस्य यांची सलग 8 तास फायनल मॅरेथॉन मीटिंग घेऊन फायनल ऑफर फायनल केली आणि तुमच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बसच्या हस्ते रांजणगाव फॅक्टरीमध्ये सेटलमेंट साईन केले. त्यानंतर लगेचच सर्व कामगारांना बोलावून एकत्र युनियन व मॅनेजमेंट यांची जॉईंट मीटिंग घेऊन सर्व कामगारांना सेटलमेंट बेनिफिट समजावून सांगितले. अशा पद्धतीने कामगार संघटना आणि कामगार यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य करून एक ऐतिहासिक सेटलमेंट केले होते. त्यामुळे सर्वजण माझ्यावर अतिशय खुश झाले होते. मॅनेजमेंट व कामगारांचे बिघडलेले संबंध पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक चांगले झाले होते आणि मॅनेजमेंटला उत्पादन वाढून मिळाले होते तर कामगारांना ऐतिहासिक पगारवाढ झाली होती आणि SI ग्रुप रांजणगाव युनिट सर्व परिसरात एक उत्कृष्ट कंपनी ठरलेली होती. सर्व प्रकारच्या एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम चालू होते आणि धूमधडाक्यामध्ये भव्यदिव्य प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करून रांजणगाव युनिटला जागतिक पातळीवर नेण्यामध्ये मी यशस्वी झालो. या सेटलमेंटसाठी आणि कल्चर चेंज करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी RB शर्माळे, रांजणगाव युनियनचे नेते व गणेगावचे सरपंच श्री दत्ताजीराव पिंगळे, दुसरे नेते सरपंच रवी घावटे, नवनाथ बनकर, नवनाथ इंगवले, तसेच मॅनेजमेंटकडून नेहा पोद्दार, राजेश वर्मा, संजय चव्हाण, PR सिंग यांचे विशेष सहकार्य मला लाभले. अशा प्रकारे एक ऐतिहासिक करार रांजणगावचा करून सर्व संबंध चांगले केले. नंतर SI ग्रुपच्या नवी मुंबई युनिट म्हणजे युनियनचे जबरदस्त दबदबा असलेले एक युनिट होते. मी ज्यावेळेस या युनिटमध्ये जॉईन झालो तेव्हा काही मित्रांनी जॉईन होताना तिकडे जाऊ नकोस तू फसशील असे सांगितले होते, पण मी त्यांना सांगितले की मला कसलीही भीती वाटत नाही, त्यामुळे आपण निश्चित राहा, काही काळजी करू नका. नवी मुंबई युनिटमध्ये अंतर्गत युनियन पण स्ट्रॉंग युनियन कमिटी होती आणि युनियनचे प्रेसिडेंट म्हणजे बाहेरचे प्रसिद्ध कायदेतज्ञ श्री पंडित हे होते. युनियनचे आजी व माझे दोन्ही कमिटी मेंबर हे राजकीय पक्षाचे नेते होते आणि
साहजिकच केमिकल कंपनी असल्याने सुशिक्षित होते. मी जॉईन होण्यापूर्वी एक युनियनचा दीर्घ मुदतीचा पगारवाढीचा करार झाला होता, पण हे होत असताना युनियनने जबरदस्त निदर्शने करून दहशत निर्माण केली होती आणि मॅनेजमेंटला अक्षरशः हैराण केले होते. कंपनीच्या आवारात मोर्चे काढून, घाणेरडे स्लोगन शाउटिंग करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली जात होती. संचालक मंडळाच्या ऑफिसवर मोर्चे काढून त्यांना घेराव घालून त्यांना शिवीगाळ केली जात होती आणि मॅनेजमेंट हातबल होऊन हे सर्व पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते, कारण हे सर्व सांभाळणारे HR विभागाचे अधिकारी सक्षम नव्हते. शेवटी हातबल होऊन 18 महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर कंपनीचे नुकसान करून युनियनला हवा तसा करार केला गेला होता. पहिल्या 4 वर्षाच्या कराराची प्रथा म्हणून व्यवस्थापनाने 3 वर्षाचा करार केला होता. त्यामुळे 1.5 वर्षात नवीन करार आला होता व माझ्यावर जबाबदारी सोपवली होती की येणारा नवीन करार 6 महिन्याच्या आत करायचा आणि तोही कसल्याही प्रकारची निदर्शनं न होता व शांतपणे कसलाही गोंधळ न होता करायचा. मी हे आव्हान स्वीकारलेले होते. त्याप्रमाणे सर्व गोष्टी लक्षात ठेवून ॲक्शन प्लॅन केला आणि कामाला सुरुवात केली. माझे सर्व या आयुष्यातील स्किल वापरून हा करार मी कसलाही आवाज न होता करून दाखवला. हा करार हा युनियनच्या इतिहासातील सर्वात चांगला व ऐतिहासिक करार होता. युनियनच्या ऐतिहासिक वेतनवाढ करार केल्यानंतर थोड्या दिवसात नवी मुंबई युनिटचा वर्धापन दिन व वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे 18 फेब्रुवारी कंपनीच्या आवारात मोठ्या दिमाखात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो आणि मी जॉईन झाल्यापासून तो माझ्याकडे सोपवण्यात आला. म्हणजे माझ्याकडे ही जबाबदारी दिली गेली. मी माझ्या पद्धतीने प्लॅनिंग करून यासाठी सेपरेट मॅनेजिंग कमिटी बनवली. सर्व समिती सदस्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. सर्व गटांना सामावून घेतले. तसेच युनियन व मॅनेजमेंट प्रतिनिधीबरोबर घेऊन प्रोग्रामचा ॲक्शन प्लॅन बनवला. प्रथम कार्यक्रमाचे बजेट तयार केले व बॉसकडून बजेट पास करून घेतले. बॉसने अंदाजे 25 लाख रुपयांचे बजेट 5 मिनिटे चर्चा करून पास केले होते. त्यामुळे मी आखलेले सर्व प्रोग्राम मला करण्यात अडचण येणार नव्हती. मी प्रथमच काही नवीन गोष्टी समाविष्ट केल्या होत्या, त्यामुळे कार्यक्रम अतिशय दिमागदार होणार होता. मी कामगारांबरोबर त्यांच्या फॅमिलींना सहभागी करून घेतले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बक्षिसे ठेवण्यात आली, गेम्स ठेवण्यात आल्या. सर्वांसाठी चांगल्या प्रतीचे स्नेहभोजन, दिमागदार रोषणाई, नावाजलेले कलाकार व ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. सर्व कामगारांना भेटवस्तू अशा कितीतरी नवीन गोष्टींचा समावेश केला. त्यामुळे कार्यक्रम भव्यदिव्य झाला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन माझ्याकडेच असल्याने कविता, चारोळ्या, शेरोशायरी आणि इतर मसाला भरपूर प्रमाणात वापरल्यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय असा झाला आणि अर्थातच माझ्यावरती अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव झाला. SI ग्रुपमध्ये असताना अनेक निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले. निरनिराळ्या प्रकारचे एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी राबवून मॅनेजमेंटचे एम्प्लॉयर ब्रँडिंग आणि कामगार कल्याण दोन्ही गोष्टी सांभाळल्याने कंपनीला अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यामध्ये प्रामुख्याने एम्प्लॉयर फेडरेशन ऑफ इंडियाचा नॅशनल HR काउन्सिल एक्सलन्स अवॉर्ड, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचा बेस्ट एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीचा राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये एकही औद्योगिक तंटा शिल्लक नाही. नवी मुंबईमध्ये एकही कोर्ट केस नाही. नवी मुंबईमध्ये युनिटमध्ये एकही इन्क्वायरी केस चालू नाही. नवी मुंबई युनिटमध्ये सर्वात जास्त उच्च शिक्षित कामगार आहेत. नवी मुंबई युनिटमध्ये सर्वात जास्त ओव्हरटाईम होतो. नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त पगार कामगारांना आहे. नवी मुंबई युनिटची जागा ही सर्वात मोठी जागा आहे. नवी मुंबई युनिटचे युनिट हे कॅन्टीन सर्वात चांगले कॅन्टीन आहे. नवी मुंबईचे कॅन्टीन हे सर्वात स्वस्त कॅन्टीन आहे. नवी मुंबईचं युनिट हे सर्वात जुने युनिट आहे. नवी मुंबईचे युनिट सर्व राजकीय पक्षाचे नेते त्याच्यामध्ये आहेत. नवी मुंबई युनिटचा कामगार हा महानगरपालिकेचा महापौर आहे. असे कित्येक उच्चांक नवी मुंबई युनिटच्या नावावर आहेत व ते आम्ही केले. SI ग्रुपचे लोटे युनिट म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही, कारण या छोट्या युनिटची कामगिरी अतिशय चांगली आहे. मी या कंपनी जॉईन झालो त्यावेळी लोटे युनिटचे सुद्धा निगोशिएशन चालू होते आणि एक वर्ष मीटिंग करूनसुद्धा LTS होत नव्हते. म्हणून मी जॉईन झाल्यानंतर इतर युनिटप्रमाणे यशस्वी करार साईन केल्यानंतर अर्थातच लोटेची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली आणि मी माझी पद्धत वापरून माझ्या मताने रणनीती आखली. लोटे युनिटमध्ये बाहेरील युनियन म्हणजे सुप्रसिद्ध कामगार नेते ॲडव्होकेट शामराव शिंदे यांची कोकण लेबर युनियन ही मान्यताप्राप्त युनियन होती. इतर युनियनप्रमाणे जिथेही युनियन त्या व्यवस्थित हाताळले गेले नव्हते आणि त्याचा परिणाम म्हणून येथे कामगारामध्ये 2 मोठे गट निर्माण झालेले होते आणि या ज्युनियर आणि सिनियर गटाचे नेते वेगवेगळ्या कमिट्या होत्या, कारण ज्युनियर गटाचे प्रश्न वेगळे होते आणि सिनियर गटाचे प्रश्न वेगळे होते. मी ठरल्याप्रमाणे लोटे मुक्कामी जाऊन पॅगोडा आणि अमरवन या हॉटेलवर थांबत होतो, कारण हॉटेल ताज हे त्यांचे तानांकित हॉटेल थोडे दूर होते. बॉसबरोबर असताना मात्र ताजलाच थांबावे लागायचे. नेहमीप्रमाणेच ओपनिंग मिटिंगला बॉसला बरोबर घेऊन गेलो व दोघांना युनियन कमिटीला काउन्सिलिंग करून बोलणी सुरू केली आणि 3 महिन्यात पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ठरल्याप्रमाणे बोलणी करून त्यांच्या अगोदरच ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणात रकमेची विभागणी केली आणि युनियन कमिटीच्या पुढे फायनल ऑफर ठेवली. युनियनचे ज्युनियर व सिनियर विभागणी मान्य केली आणि पुढच्याच आठवड्यात युनियन कमिटीला नवी मुंबईला बोलवण्यात आले व नवी मुंबई येथील पॉइंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये कंपनीचे एशिया पॅसिफिकचे हेड आणि इतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत पगारवाढीच्या करारावर सह्या केल्या आणि लोटे युनिटच्या इतिहासातील सर्वात चांगला वेतनवाढ करार कसलाही आवाज नव्हता संपन्न झाला.
या ऐतिहासिक करारामुळे माझ्या शिखरावर आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आणि माझी कॉलर आणखी टाईट झाली. त्यामुळे कामगारांच्या दोन्ही गटांच्या मी जवळ गेलो आणि बघता बघता दोन्ही बाजूनी एक नवा मित्र मिळवला. या ऐतिहासिक पगारवाढीच्या करारानंतर माझे पुढील टार्गेट होते युनियनमधील गटबाजी थांबवणे. कारण दोन्ही बाजूंनी प्रकरण खूप ताणले होते आणि याचा परिणाम युनिट तुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि युनियन तुटणे हे परवडणारे नव्हते आणि दोन्ही बाजूंनी बाहेरची युनियन आणण्याची तयारी चालू झाली होती. ही बाब अतिशय गंभीर होती म्हणून मी ताबडतोब बॉसला सांगितले. तेव्हा त्यांनी मला सोल्युशन देण्याची विनंती केली आणि मी माझा सिक्रेट प्लॅन सांगितला. बॉसला अक्षरशः धक्का बसला आणि खूप हसू आले, कारण माझे सर्व प्लॅन त्यांना अशक्य वाटत होते. पण मी खूप सिरियस होतो. मी त्यांना थंड डोक्याने विचार करून निर्णय घेण्याची विनंती केली व माझी स्ट्रॅटेजी बरोबर असल्याचे, कायदेशीररित्या बरोबर आहे असे वकील आणि इतर संचालक मंडळाच्या चर्चेनंतर मान्य केले गेले. त्यांनी ताबडतोब संचालक मंडळाच्या मान्यतेने हेड ऑफिसला मंजुरीसाठी पाठवला. माझे बॉस म्हणजे न्यायपोद्दार म्हणजे अतिशय जिद्दी व्यक्तिमत्व. एकदा एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण होईपर्यंत त्या गोष्टीचा पिच्छा सोडायची नाही आणि ती गोष्ट झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्याप्रमाणे हेड ऑफिसला म्हणजे अमेरिकेला फॉलोअप घेऊन त्यांनी प्लॅन पास करून घेतला आणि मला गोवा हेड म्हणून हिरवा कंदील दिला. तोपर्यंत लोटे युनियनचे स्नेहसंमेलन आले होते, कारण इतर युनिटप्रमाणे लोटेलाही वार्षिक स्नेहसंमेलन करण्यासाठी आपण मान्यता दिलेली होती. अर्थातच मला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते आणि त्यामुळे मला सर्व कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र ॲड्रेस करायची संधी आयतीच मिळाली होती आणि ती मी पूर्ण केली. सर्व कुटुंबातील व्यक्तीसमोर मी सर्व कामगारांना एकत्र येऊन काम करण्याची विनंती केली आणि माझा प्लॅन म्हणजे इक्वल ट्रीटमेंट फॉर ऑल, म्हणजे नो युनियन नो कामगार, सर्व सारखे. त्यामुळे एक कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे. सर्व वहिनींना समोर आवाहन केल्यामुळे आपोआपच घरी जाऊन चर्चा झाली आणि त्यामुळे जो काही विरोध होता तो विरोध कमी झाला. बॉसचा ग्रीन सिग्नल मिळाल्याबरोबर मी दोन्ही बाजूंना म्हणजे सिनियर गटाचे श्री सतीश सावंत व अजय खेडेकर यांच्याबरोबर मिटिंग केली आणि त्यांना माझ्या प्लॅनचे फायदे व तोटे समजून सांगितले. त्यानंतर ज्युनियर गटाचे श्री अजित आंबरे व DS पवार यांच्याबरोबर मिटिंग केली आणि त्यांनाही फायदे व तोटे समजून सांगितले. दोन्ही बाजूंना कल्पना आवडली, पण त्यांना काही शंका व काही त्यांच्या अटी होत्या. त्या बॉसबरोबर चर्चा करून पूर्ण केल्या आणि शेवटी मॅरेथॉन मिटिंग घेऊन शेवटी दोन्ही गटांनी कोकण लेबर युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शामराव शिंदे यांना सांगून त्यांना युनियनचे राजीनामे दिले आणि ज्युनियर ऑफिसर व सिनियर ऑफिसर म्हणून मॅनेजमेंट केडरमध्ये येण्याची तयारी दर्शवली. पुढच्या आठवड्यात सर्व कागदपत्रे पूर्ण करून व नवीन अपॉइंटमेंट लेटर घेऊन मी आणि बॉस लोटेला जाऊन सर्वांना त्यांच्या हस्ते मॅनेजमेंटची ऑफिसर म्हणून अपॉइंटमेंट लेटर दिली आणि अशा प्रकारे लोटे युनियनमधून एका बलाढ्य युनियनला बाहेर काढून टाकण्यात मी यशस्वी झालो होतो आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी होती. बॉसने मला मिठी मारून आणि पाठ तुटून माझे अभिनंदन व कौतुक केले. माझ्यापेक्षा त्यांना जास्त आनंद झाला होता, कारण हेड ऑफिसमध्ये त्यांनाच फायनली क्रेडिट त्यांनाच मिळणार होते, कारण त्या बॉस होत्या व मी जनरल मॅनेजर होतो. शेवटी बॉसही होत आहे. पण हे सर्व कसे काय झाले आणि काय काय करावे लागले ते मलाच माहीत आहे. अशा प्रकारचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात तसेच देशात करण्यात आले होते, परंतु सर्व कामगार मॅनेजमेंटमध्ये घेऊन ती युनियन बाहेर काढून हा प्रयोग यशस्वी करून दाखवणे कोणालाही जमले नाही, ते मी करून दाखवले होते. त्या दिवशी बॉस अतिशय खुश होती. आम्ही ताजमध्ये राहत होतो, त्यामुळे संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये आम्ही जोरदार सेलिब्रेशन केले. मी कधीच ड्रिंक्स करत नाही आणि त्या दिवशी मी अजिबात घेणार नाही असे बॉसला सांगितले, पण बॉस खूप जिद्दी नकार दिला. ते त्यांना आवडले नाही आणि त्यांनी मला बॉसच्या अधिकाऱ्याने पिण्याचा आदेशच दिला. माझ्यातला पुरुष अहंकार जागा झाला आणि ठाम नकार दिला. जो करणार आहे करलो असे सांगितले. परंतु बॉसच ती सायकॉलॉजिस्ट असल्याने त्यांना लगेचच समजले. मला बाजूला बसून सांगितले की इथे आपण पार्टी करतो आहे, त्यामुळे इथे मी तुझी बॉस नाही, आपण फ्रेंड आहोत, तेव्हा कम ऑन लेट अस सेलिब्रेट अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा इगो क्षणार्धात नाहीसा झाला आणि आम्ही सेलिब्रेशन केले, चीअर्स केले आणि अगदी हसत 3 तास कसे गेले ते समजले नाही. 12 वाजले होते. आम्ही जेवण मागवले. माझ्या आयुष्यात हा सर्वात मोठा दिवस होता, कारण मी जिंकलो होतो. या माझ्या ऐतिहासिक यशामध्ये लोटे युनियनचे सतीश सावंत, अजय खेडेकर, बळीराम आंबरे, अजित आंबरे, संदेश आंबरे, DS पवार तसेच मॅनेजमेंटचे श्री राजेंद्र काळभोर आणि विशालानंद डांगे यांचे विशेष सहकार्य मला मिळाले. माझा परिवार, दरेकर परिवार.
माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा श्री बाजीराव हरी भुजबळ हे रडगावमधील एक नावाजलेले कुटुंब. त्यांना बायजाबाई आणि हौसाबाई या 2 बायका होत्या. बायजाबाई म्हणजे माझी आजी, म्हणजे साक्षात देवीचे रूप होते. तिला 3 मुली होत्या, म्हणजे मला 2 मावश्या होत्या. त्या म्हणजे मोठी मावशी सगुणाबाई भाऊसाहेब मस्के, ही सांडगाव म्हणजे आमच्या गावात राहत होती. तिला 2 मुले व 7 मुली आहेत. सर्वांची लग्ने होऊन त्यांच्या आपापल्या घरी आहेत. या मावशीचा धाकटा मुलगा मिलिटरीमध्ये कार्य करतो. शहाजी हा मिलिटरीमध्ये काम करतो आणि आपल्या भूमातेच्या व भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून रक्षण करण्यासाठी सैन्य दलामध्ये आपले कर्तव्य करीत आहे. दुसऱ्या मावशी म्हणजे माझ्या हिरडगाव येथील कलाबाई बाबा बेदरे. तिला 2 मुले आणि 2 मुले आहेत. सर्वजण लग्न होऊन आपल्या संसारात सुखी आहे. त्यानंतर नंबर येतो माझ्या आईचा, म्हणजे लीलावती बबनराव दरेकर हिचा विवाह चांडगावचे बबनराव रबाजी दरेकर यांच्याशी अगदी लहान वयामध्ये झाला. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी असा 5 जणांचा परिवार होता. पण सर्वांची लग्ने झाल्यावर हा परिवार वाढत मोठा झाला आहे. आमची बहीण सिंधुबाई हिला शिक्षण घेण्याची आवड नव्हती, म्हणून तिने प्राथमिक शाळेत शिकत असताना शाळा सोडली, कारण तिला शाळेत जायला आवडत नसे व घरकामात तिला जास्त आवड होती. तिचेही लग्न लवकर झाले. तिचा विवाह गावातील पण मुंबईत नोकरी करणारे दिगंबर ज्ञानदेव मिंदे यांच्याशी झाला आणि त्यांना सचिन व नितीन ही 2 मुले आहेत. मोठा नितीन मुंबईला पेस्टमध्ये नोकरी करत असतो, पण तो शेती करण्यासाठी नोकरी सोडून गावी गेला व त्याला 2 मुले आहेत. धाकटा सचिन BCom झाला असून सध्या तो उस्मानाबाद एका साखर कारखान्यावर सेल्स आणि परचेस मॅनेजर म्हणून काम करत आहे. माझा धाकटा भाऊ सुभाष बबनराव दरेकर हा श्रीगोंदा कॉलेजला असतानाच छोटे छोटे बिझनेस करायचा. मी ग्लॅक्सो कंपनीमध्ये असताना कंपनीमध्ये काही शिकाऊ उमेदवार म्हणून अप्रेंटिसच्या काही जागा भरायच्या होत्या. मी त्याच्यासाठी फॉर्म भरला आणि त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले आणि तो इंटरव्ह्यूमध्ये पास झाला आणि त्याचे सिलेक्शन झाले. कसल्याही प्रकारच्या वशिलेबाजीची गरज पडली नाही. त्याने 3 वर्ष अप्रेंटिसशिप पूर्ण केली आणि त्याला सुप्रसिद्ध गार्डा केमिकल लिमिटेड या कंपनीने इंटरव्ह्यूसाठी बोलवले. गार्डा कंपनीने त्याचे सिलेक्शन केले व त्याला चिपळूणजवळ लोटे परशुराम येथे जॉईन होण्यासाठी सांगितले आणि तो चिपळूणला शिफ्ट होऊन लोटे परशुराम युनिटमध्ये जॉईन झाला. इथेही त्याचे बिझनेस माइंड गप्प बसले नाही. काहीतरी उद्योग चालूच असायचे. एकदा त्याने सरळ नोकरीचा राजीनामा दिला नाही, पूर्ण वेळ बिझनेस करायचा असे ठरवले आणि सिद्धी कन्स्ट्रक्शन या नावाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली व नंतर चिपळूण येथे औदुंबर हाऊसिंग कॉम्प्लेक्स या नावाने पहिला प्रोजेक्ट पूर्ण केला आणि तो बिल्डर झाला आणि अशा खऱ्या अर्थाने तो व्यावसायिक झाला. त्याची मिसेस म्हणजे जयश्री सुभाष दरेकर गृहिणी आहे आणि त्यांना सध्या 2 मुले म्हणजे आदित्य आणि आदिराज अशी आहेत. आदित्यने भारतीय विद्यापीठ नवी मुंबई येथून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे BBA करून तो आता MBA करतो आहे. त्याने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीची इन्शुरन्स एजन्सी घेतली आहे आणि व्यवसाय जगतात प्रवेश केला आहे. आदिराज खूपच लहान असून त्याची आता ज्युनियर KGमध्ये प्रवेश घेतला आहे. आमचे आई आणि वडील लीलावती बबनराव दरेकर व श्री बबनराव रबाजी दरेकर दोघेही चांडगाव तालुका येथे श्रीगोंदा येथे स्थायिक असून शेती बघतात. मी सध्या नोकरी सोडून वकिलीची सनद घेतली असून व्यवसाय तसेच सोशल वर्क करत आहे. माझी पत्नी तनुजा रावसाहेब दरेकर ही गृहिणी असून ती घर सांभाळून तिचा छोटा व्यवसायसुद्धा सांभाळत आहे. मला सोनिया आणि श्रेया अशा 2 मुली आहेत आणि सार्थक नावाचा एक मुलगा आहे. सार्थक इयत्ता 9वीला आहे. श्रेया इयत्ता 11वी सायन्सला आहे. तर मोठी सोनियाने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असून आता ती BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तसेच तिने फिल्म मेकिंगचा डिप्लोमाही केलेला आहे. माझी चुलते श्री बाबासाहेब रबाजी दरेकर व चुलती पार्वती बाबासाहेब दरेकर यांना रोहिदासू दुर्योधन अशी 2 मुले व सविता एक मुलगी आहे. थोरला रोहिदासू अलका दरेकर यांना ललिता व सुनीता या 2 मुली असून अमृत नावाचा एक मुलगा आहे. ललिता ही शिक्षिका असून तिचे लग्न पुण्याचे श्री सागर देवटे यांच्याबरोबर झाले असून ती आता ललिता सागर देवटे झाली आहे. सुनीता हिचे लग्न झाले असून ती आता सुनीता जगताप झाली असून तिने BSc ॲग्री करून तिने महाराष्ट्र शासनाच्या MPSC परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून ती आता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये पुणे येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे व तिचे पती वरवंचे जगताप हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते पुण्यात स्थायिक झाले आहेत व सध्या ते नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये असून सुनीताही शासनाकडून 2 वर्ष सुट्टी घेऊन अमेरिकेमध्ये आहे. अमृत दरेकर हा पुणे येथे वॉक्सवॅगन कंपनीमध्ये कामगार युनियनचा अध्यक्ष असून त्याची पत्नीही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या पुणे ऑफिसमध्ये कार्यरत आहे. दुर्योधन हा टाटा मोटर्स पुणे येथे कार्यरत असून त्याला एक मुलगी व 2 मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असून मुले कॉलेजमध्ये शिकत आहेत. माझे सासरे व माझ्या बायकोचे वडील श्री परशुराम नरहरी गराडे हे ठाणे येथे व्होल्टास कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यांना प्रशांत नावाचा मुलगा आणि शारदा नावाची सुनबाई आहे. माझी सासूबाई केशर गराडे या सर्व कुटुंबासहित पुण्यातील औंध येथे प्रसिद्ध गराडेवाडा येथे स्थायिक झालेले आहेत.
तसे पाहिले तर मी कधी कोणाशी भांडत नाहीच, पण शेवटी इच्छा नसली तरी आपल्याला त्यात अक्षरशः कधी कधी ओढले जातं. आपली बहुतेक भांडणी फक्त गैरसमजामधूनच होतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच हे वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि सध्याच्या परिस्थितीत हे वाक्य अक्षरशः खरं ठरतं आहे. घरात राहून लोक चिडचिडे झाले आहेत, त्यामुळे भांडणं वाढत जात. नोकरी करत असेल तर माणूस आणखी जास्त वेळ घरी आल्यावर बायका तर जास्त प्रमाणात चिडचिड करतात. आमच्याकडे नोकरीसाठी व इतर कारणासाठी बरेच फोन येत असतात. घरातली भांडणं हा देखील महत्त्वाचा विषय झालेला आहे. परवाच एका भांडणातल्या वैतागलेल्या एका गृहस्थाचा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही काही उपाय सांगा. त्यांना सांगितलं, भांडण पूर्ण थांबवता येणार तर नाहीच, पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. भांडणाचे नियम हे माझे शब्द ऐकताच त्यांना अक्षरशः आश्चर्य वाटलं, पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती. मी त्यांना विचारलं, नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा. ते म्हणाले, कालच तिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो, ती बोलली आणि आमचं भांडण झालं. हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, भांडणाचा पहिला नियम आहे, भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू असेल त्याच विषयावर भांडायचं, म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही. त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, भाजीवरून भांडणं सुरू झालं, मग ती चिडली. माझ्या घरचे लोक काही नाही, मला कसं लाडावून ठेवलं वगैरे वगैरे बोलायला लागली. मग तिच्या घरच्या पद्धतीवर बोलायला लागलो. लग्नात जेवायचा मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता, ती आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो होतो, पण आता मात्र आम्ही आमचा भांडणाचा नियम पाळणार. आमच्या परिवारामध्ये सर्वजण वेगवेगळ्या विचाराचे आहेत, त्यामुळे आम्ही अपवाद अशी असणार म्हणून आम्ही काही नियम केलेले आहेत. त्या गृहस्थांची बोलल्यावर मला हे नियम सांगायला लावले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं कधीच होणार नाहीत. पहिली गोष्ट आहे, भांडणाचा विषय बदलू नका. ज्या विषयावर भांडणे सुरू झाले त्याच विषयावर भांडा. विशेषतः पती पत्नींनी भांडताना सासर माहेर मुद्दे आणू नका. भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरामध्ये भांडण झालं की 2-3 दिवस ते सुरू राहतं, नंतर अबोला असतो. सर्वांनी मिळून एक वेळची मर्यादा ठरवता येईल. अर्ध्या तासाची ठरवली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप करून मग लगेच सर्वांनी गप्प बसायचं. तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघांचं असताना भांडा. तिसरी व्यक्तीसमोर असेल तर अपमान वाटतो, मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडण अजिबात नको, त्यांना असुरक्षित वाटतं. एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्यांनी गप्प बसा. दोघंही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपली जवळची व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही. स्वतःच्या भावना ओळखा, शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे शोधून काढा. लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण काय सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल ती सांगतो की मला थोडा वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. त्या अशा वेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो. टोमणे मारू नका. टोमणे मारणे, उपवासाचं बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्या बऱ्या. भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्या भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं अशा त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत राहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा महत्त्वाचा असतो. आपण बिचारे म्हणून खूप गप्प बसणार नाही, तर त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत. कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते. मध्यस्थाची मदत घ्या. भांडण कमी होत असेल तर नसते जवळच्या मित्रमैत्रिणींना, काउन्सिलरची मदत घ्या, पण भांडे थांबवा. माझी जीवनाची एक व्याख्या वेगळ्या प्रकारची आहे. मनुष्य जीवन हा एक मुक्त प्रवास आहे. आयुष्यातील उगवणारा प्रत्येक दिवस अलौकिक आणि उत्कृष्ट असतो. त्याचे स्वागत आपण रिक्त मनाने व प्रसन्न चित्ताने करायचे असते. ध्येय निश्चित करीत असताना चिंतन महत्त्वाचे असते. आपल्या विचारात स्पष्टता आणि नेमकेपणा असावा लागतो. चिंतनातून प्राधान्यक्रम ठरवता येतात आणि अफलातून कल्पना आकारास येतात. चिंतनातून स्वला ओळखता येते, त्याचबरोबर आपली बलस्थानी आणि उणिवा जाणता येतात. जीवनातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगता यायला हवा. त्याचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. कायम वर्तमानात जगायचे असते. भूतकाळात फार काळ रमून रमला त्याचा तो कार्यभाग बुडाला असे बोलले जातं. शरीर आणि मेंदूला केवळ 4 ते 5 तासांच्या झोपेची आवश्यकता असते. शास्त्र व पृथ्वी भ्रमणानुसार झोपेची सर्वोत्तम वेळ रात्री 11 ते 4 अशी आहे. झोपताना डोके दक्षिणेत असावं किंवा पूर्वेस असावे. निद्रा तासावर नव्हे तर तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटणे हे उत्तम झोपेचे लक्षण आहे. झोपेवर नियंत्रण मिळवणे ही प्रयत्न साध्य गोष्ट आहे. पहाटे उठून ध्यान, योग, व्यायाम करावा. त्यानंतर मौल्यवान विचारशील पुस्तक वाचावे. उत्तम विचार व्यक्ती ऊर्जा, चैतन्य जागृत करून गतिमान करतात. आयुष्यात वेळेचे महत्त्व पार आहे. ज्याचे वेळेचे व्यवस्थापन काटेकोरपणे त्याचे जीवनाचे व्यवस्थापनही चोख असते. जे कायम व्यस्त व यशस्वी असतात त्यांच्याकडे भरपूर फावला वेळ असतो, कारण त्यांच्या प्राधान्याचे महत्त्वच कळलेले नसते. वाचा आणि बुद्धी हे केवळ मनुष्य प्राण्याला प्राप्त झालेले आहे. संवाद हे माणसाला लाभलेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. संवाद कधीही एकतर्फी नसावा. समोरच्यालाही बोलण्याकरता स्पेस द्यावा. आपले बोलणे नेहमी अभ्यासपूर्ण, सहज, नम्र आणि
आत्मविश्वासपूर्ण असावे, समोरच्याच्या भावना दुखवणारे नसावे, वाचलेला स्फुरलेला नवा विचार कल्पना कागदावर टिपून ठेवावी आणि शक्य व आवश्यक ते वापरावा, अंमलात आणावा. प्रत्येकाला प्रत्येक विषयात व्यक्त व्हावीशी वाटते, मात्र प्रथम आपण उत्तम श्रोता व्हावे. श्रवणाने प्रतिभा विकसित होते. उत्तम वक्ता होण्याकरता प्रथम उत्तम श्रोता असावे लागते. चतुरस्र वाचन, निरीक्षण आणि अभ्यासनाने वक्तृत्व सुधारता येते. संवाद साधताना पुढे कोणत्या शब्दांची योजना करतो त्यावर संवादाचा स्तर ठरत असतो. प्रभावी व्यक्तिमत्वासाठी जसे चांगले वागणे, बोलणे, राहणीमान महत्त्वाचे, तितकेच भाषा बोलणे महत्त्वाचे. वक्तृत्वामध्ये उच्चार, शब्दसंग्रह तसेच नम्रता महत्त्वाची असते. तारस्वरात किंवा उच्च स्वरात बोलू नये. तद्वतच ऐकू येणार नाही इतक्या हळू आवाजातही सुद्धा बोलू नये. आपल्या वक्तृत्वावरून जीवनाची समज व दृष्टी अधोरेखित होते. शब्द हे शस्त्र आहे, त्यामुळे बोलताना शब्द काळजीपूर्वक व जाणतेपणाने जावेत. जशा आपल्या आंतरिक भावना असतात तसे शब्द आकारास येतात. संवादात शब्दयोजना अत्यंत सहज व संवेदशील असावी. संवादासोबत चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली महत्त्वाची ठरते. जशी आणि जेवढी जीवनाबद्दलची समज असते तीच शब्दातून व्यक्त होत असते. शब्द आयुष्य घडवतात आणि शब्दच बिघडवतात. ज्याचा वाचेवर वकूफ असतो तो जीवनावर प्रभुत्व मिळवतो. जमलं तर बघा, नक्की जमेल. जसे आपण प्रयत्न करतो तसे विचार व तशीच कृती केली जाते. मोठे ध्येय वराशी बाळगतो तेव्हा भविष्यातील परिणाम आणि फलश्रुतीकडे लक्ष न देता हेतू, प्रामाणिकता, सातत्य आणि कृतीवर लक्ष केंद्रित असावे. जेथे समर्पित कर्म आहे तेथे यश हे नक्कीच येते. प्रतिभा, संपन्नता आणि प्रगल्भतेकरिता सर्वंकष वाचन अत्यंतिक महत्त्वाचे ठरते. वाचनाने समज येते, दृष्टी विस्तारते, आकलन क्षमता विकसित होऊन वैचारिक प्रबलता येते. वाचन एकांगी नसावे, ज्यामुळे वैचारिक साचलेपण येते. वाचन केवळ बुद्धिवर्धन नव्हे तर तो मेंदूचा व्यायाम आणि खुराक आहे. पुस्तके दीपस्तंभ असतात, पुस्तके महागुरू असतात. वाचन ध्यास हवा, वाचन आपला श्वास हवा. आंतरिक इच्छाशक्ती जागृत आणि तीव्र करण्यासाठी ध्यान करावे. ध्यानाने मन शांत होते, स्तब्ध होते, चित्त स्थिर होते. चंचल मनाला ध्यान आवर घालते. आपल्या विचारांनी एकजार त्रयस्थपणे पाहण्याचे ध्यान हे प्रभावी माध्यम आहे. प्रबळ आंतरिक इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी सहनशीलता, सकारात्मकता, सातत्याची गरज असते. हसतमुख, मिश्किल कमालीचे सकारात्मक चैतन्यमय ध्येयोद्दिष्टाचे प्रामाणिक व्यक्तिमत्व सर्वांनाच आवडते. नकारात्मक विचारांना मनाच्या दारापाशी चढवले तरच सकारात्मक विचार मनाशी प्रवेशतील. विचाराप्रमाणे कृती करणे प्रत्येक वेळी शक्य नसले तरी उक्ती तशी कृती करणाऱ्यांचीच महती गायली जाते. आपल्या समस्या, अडचणी, दुःख, वेदना यांची काही वेळा आपण उगीच भाव करतो. वास्तविक जीवनात सुख, दुःख, योगायोग असा काही भाग नसतोच. जे काही वाट्यास येते ते जीवनाचा अविभाज्य भाग असतो. सुखदुःख निवळ विचारांचा खेळ असतो. असामान्य व्हायचे असल्यास प्रथम सामान्यता प्रयत्नपूर्वक नाकारावी लागेल. प्रत्येक अपयशातून नवा धडा घेता आला, प्रत्येक समस्येतच त्याच्या निवारणाचा दडलेला मार्ग शोधता आला, त्याला जीवनाचा अर्थ उमगला. बदल स्वीकारले पाहिजेत, प्रसंगी ते अंगी बांधलेही पाहिजेत. प्रत्येक बदल हा प्रारंभी क्लिष्ट, अस्वीकारार्ह, हास्यास्पद वाटतो. तोच पुढे हवासा, आपलासा वाटतो. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. चिंतेला मोबाईल दिली की तो मनावर वर्चस्व गाजू लागतो. वेदना गुरु असते, ती जगण्याचे धडे देते. चिंता चिता असते, जी वेळीच गाडायची असते. महान आणि असाधारण जीवन जगण्याचा अधिकार जन्माला आलेल्या प्रत्येकाला उपजतच असतो. त्याकरिता तयार असावे लागते. आपले आयुष्य आपल्याकडूनच सतत सफलतेची, यशाचीच अपेक्षा ठेवून असते. त्याला कारण किती, कसा सकारात्मक प्रतिसाद देतो, कर्म करतो त्यावर यशापयश अवलंबून असते. आशावादी माणसं ध्येयाकडे वाटचाल सुरू असते तेव्हा अवघे निसर्ग चैतन्य त्याच्या मदतीकरता धावून येते. जसा विचार करू तसं आयुष्य घडतं, जशी कृती करू तेच आपलं विधिलिखित असतं. त्यामुळे विचार हे फार महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, माणसं जोडणं हा माझा एक छंद आहे. क्षमाशीलता माणसाचा अलंकार आहे. क्षमाशीलतेकरिता मनाची उदारता, खंबीरता, विचारांची परिपक्वता आणि धैर्य असावे लागते. इतरांबद्दल हिंसात्मक, नकारात्मक विचार मनात ठाण म्हणून बसतात तेव्हा सद्विचार काढता पाय घेतात. क्षमाशीलता माणसांना जोडण्याचे काम करते. समोरच्याच्या कोणत्याही बाबतीत क्षमा करणे म्हणजे आपण स्वतः आडीतून, द्वेषभावनेतून, द्वंद्वातून मुक्त होणे. मनात साठवून ठेवलेला राग, द्वेषभाव, संताप हा मन आणि शरीरास हानी पोहोचवतो. क्षमाशीलतेने नव्याने नाते जोडता येते. त्यामुळे क्षमाशीलता महत्त्वाची आहे. माणसं जोडणे जितके गरजेचे तितकेच जोडलेली माणसे टिकवणे महत्त्वाचे असते. जोडण्याची देखील कला असते. माणसाची श्रीमंती आयुष्यात जोडलेल्या माणसावर मोजायची असते. हाच ठेवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पावलागणिक उपयोगास येतो. माणसे जोडताना कोणताही दूषित भाव किंवा आकाश न ठेवता जोडावीत. त्यांचे चांगल्या गुणांचे अनुकरण करावे व मनसोक्त प्रशंसा करावी. तसेच दुर्गुण प्रयत्नपूर्वक दुर्लक्षावेत. प्रत्येकालाच स्व प्यारा असतो. त्यामुळे मी जपला की माणसे जोडणे सोपे जाते. आपले चालणे, बोलणे, बसणे, उभे राहणे, हातवारे करणे अशा सर्वच बारीक सारीक शारीरिक हालचाली इतरच आदर्श
प्रेरणादायी असाव्यात. चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येकाला लाभत नसलं तरी लाभलेल्या व्यक्तिमत्वाला प्रभावी करणं आपल्या हाती असतं. अनेकदा आपण आपल्या मर्यादा घालून घेतलेल्या असतात. असे सुरक्षिततेचे कवच भेदल्याशिवाय यशाकडे झेपावता येत नाही. आयुष्यात धोके पत्करण्याची, अपयश, अपमान पचवण्याची मनाची तयारी असावी लागते. सुरक्षित आयुष्य म्हणजे डबक्यातील जगणं असतं. एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं, कारण जेथे लक्ष केंद्रित होते ते विकसित होते किंवा प्राप्त होते. जे चांगल्या कृती, चांगल्या संकल्पना, चांगले विचार उचलून धरतात, प्रोत्साहन देतात, त्यांना आपले मित्र किंवा गुरु मानावे. प्रत्येकात सर्व सद्गुण नसतात, मात्र प्रत्येकात एखादा चांगला गुण असतोच. त्यामुळे व्यक्तीला आदर्श मानण्याऐवजी व्यक्तीच्या गुणांचा आदर्श घ्यावा. आपण आपल्याच अंतरंगात डोकावले की स्वतःला जाणवता येते. स्वतःला पुरेपूर जाणले की उणिवा दूर सारून बलस्थानांचा योग्य उपयोग करून घेता येतो. माणूस स्वतःपेक्षा इतरांचे मूल्यमापन करण्यात जास्त स्वारस्य दाखवतो. जे स्वयंविकासास मार्ग ठरते, आपली स्वभाव प्रकृती व आंतरिक प्रवृत्ती जाणून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची मानसिकता, उदारता, लवचिकता स्वयंविकासास पोषक ठरते. दिवसाच्या अखेरीस झालेल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याचे स्वतःला वचन द्यावे. बिछान्यात जाण्यापूर्वी मानसिक अस्वस्थता, कोलाहल मिटवण्याकरता प्रदीर्घ श्वास घेऊन हळूवार सोडावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे, ध्यान करावे, ओंकार करावा. त्याने मन शांत होते. मनाला उभारी देण्याकरता सूचना द्याव्यात. जसे मी आशावादी आहे, मी सकारात्मक आहे, कार्यशील आहे, प्रयत्नशील आहे, विकसित होत आहे, मी यशस्वी होणारच, असे सकार मनावर बिंबून मग झोपी जावे. महान आणि प्रतिभावंतांच्या काही काळाचा सहवास देखील आपले जीवन बदलू शकतो. त्यांच्याशी साधलेला संवाद हा एखादी कादंबरी वाचण्या समान असतो. निर्मळता, प्रेमळता, साधेपणा ही ज्ञानी माणसाची ओळख असते. अहंकार त्यागल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. विद्येशिवाय पावित्र्य, ज्ञानाशिवाय दृष्टी आणि शक्तीशिवाय शूरत्व प्राप्त करता येत नाही. वरील सर्व विचारधारा स्वीकारल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा जास्त माणसे जोडू शकलो. त्यामुळे आज माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हजारो मित्र आहेत. आज माझ्या HR क्षेत्रामध्ये हजारो प्रोफेशनल मित्र आहेत. डॉक्टर, वकील, अधिकारी, कामगार, विद्यार्थी, राजकारणी व अनेक मित्र व मैत्रिणी आहेत. माझ्यामध्ये सुख म्हणजे वेगळं आहे. सुख 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 सर्व बाजूनी सुखाचा नुसता पाऊस. सुखाचा म्हणजे सुखी असल्याचा आभासाचा, कारण समानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्यासाठीच सुखाचं नवं रूप नव्या ढंगात निमंत्रण देत असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतो. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला अगदी काही सोसावं लागू नये म्हणून विचारी धावो. एखाद्या गोष्टीची आदिरतेने वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं, अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूमध्ये सुखाचं अवचित येणं, यातली गंमत ही केवढी मजेदार श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे. आता दिवाळी आधीच कारंजी, होळी आधीच कुठेही पुरणपोळी, मोहर येणे आधीच ताजा आमरस, गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या माणसाची, सणाची, रुचीची, गंधाची वाट पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडीमेड. वस्तूबाबत ते, भावनाबाबत तेच. पटकन कोणाशीही संवाद, कधीही कुठेही दुष्टभेट. आवडतं गाणंही व्याकुळ न करता एका बटनात कानात गुंजतंय. यातून अंतरंगाचे तमक संघर्ष पण हरवले की त्यांचा गंधही येतो. तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवन संघर्ष आताही प्रेमानं पालकांनी संपवून टाकणं यासारख्या दुसरा कुठलाच जीवन असेल तर असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचं चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं हा नाही. त्याला हेलिकॉप्टरनं किल्ल्यावर सोडलं तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणाऱ्या निर्जरण्याची शीतलता त्याला कळणार कशी? अति दारिद्र्याने काही पिढ्या संपल्या. आता अति ऐश्वर्याचं नवं दारिद्र्य दारात आलं आहे. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य धास्यानं संपवित तरी येत असतं. हे रत्नजडित दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोहळा घास घेऊन संपणार असं दिसतंय. केवळ लग्न झालं न मूल झालं म्हणून पालक झालो असं समजणाऱ्यांना कोट्यावधी घरात पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठी समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर अनेक घरात मागितलं की द्या एक कलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की कोर्य कुठल्या थराला जाऊन याचा नियम नसतो. केवळ बाईक एवढ्यात नको 18 वर्षे पूर्ण होऊ दे असं सांगणाऱ्या आजीला 17 वर्षाचा नातू संपवतो अशी बातमी येते तेव्हा दरदरून घाम फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहित असलेली ती पाहिलेली माझी आजी माझ्या डोळ्यासमोर येते. या आजीनं नातवासाठी किती वेळा ऊन जेवण केलं असेल. त्याची वाट पाहत मी जेवणासाठी थांबली असेल. आजारपणात रात्रभर जपमाळ घेऊन नाताजवळ बसली असेल. त्या आजीला जेव्हा मारताना त्या 17 वर्षाच्या मुलाला राजकीय आठवत नसेल. एवढी हिंस्रता एकाएकी येत नाही. आज 90-95% घरात हा हिंस्रतेचा रियाज शास्त्र संगीत पण करून घेतला जातो. ना घरात प्रार्थना होत, ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना, ना घरात ग्रंथवाचन, ना पुस्तकाचं समृद्ध कपाट, ना व्याख्यानांना जाणं, ना उत्तम संगीत. फक्त संगणक, मोबाईल, व्हॉट्सअप, ते SMS आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हे सुद्धा नशा कमी म्हणून की काय मैत्रीची सरहद्द ओलांडणाऱ्या मजेनं सर्व नाशाची पूर्वतयारी करणं. जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही
जगलो काय आणि मेलो काय इतक्या बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची मासत येणार. आम्ही प्रतिष्ठापना हवी संस्कृतीची, मानव्याची, संपूर्ण विकसित माणूसपणाची. आज भ्रष्ट राजकारणी, त्वचेचा बाजार हीच आमची कला मानणारे नट नट्या, बोगस शिक्षण सम्राट, भंपक आध्यात्मिक बापू, लबाडीने पदवी मिळणारे डॉक्टर, भेसळबाज व्यापारी हे सर्व करोडपती जरूर आहेत, पण हे सर्व समाधानी सुखी आहेत का? आज समाजातल्या प्रत्येक जागरूक घटकानं होणाऱ्या अपमानाच्या बदल्यामध्ये शक्यतोसह नव्या पिढीला सांगायला हवं, मनशांती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय. कुणीतरी टाळी वाजवल्यावर हजर ठेवतं ते उदाहरण उसनवारीचं सुख म्हणजे सुख नाही. पंखातलं बळ संपवून पाखराला आयतं डाळिंब मिळण्यात कुठलं आले सुख. आभाळ पाठीवर घेऊन भरारीची दमछाक मिरवीत धुंडून जे फळ मिळतं तेच फळ. दुसऱ्यानं आपल्यासाठी ठेवलेलं ते निष्फळ. मिळण्यातल्या आनंदापेक्षा मिळवण्यातल्या धडपडीतली गंमत कळणं आवश्यक आहे. योग्य वयातच जीवनाचं प्रकाशात्मक उद्दिष्ट निश्चित करणं ही खरी जीवन साधना आहे. चाललं आहे आपलं कपटलेल्या पतंगासारखं. त्यानं फार तर वयाचे वाढदिवस सेलिब्रेट होतील, कर्तृत्वाचे वाढदिवस साजरे होणार नाहीत. महाकवी कृष्णमाजिकांचा कोलंबस म्हणतो, कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती जशी गवताची पाती. खरंच आहे. ट्रेनच्या गर्दीत जा, बाजारात जा, सिनेमाला जा, बसमध्ये चढा, कुठेही जा, लाखो माणसं नुसती गच्च गर्दीने जागतच असतात. पण त्यातले काही चेहरे पोट भरण्याच्या आनंदापलीकडे सुंदर जीवनाची वाट चुकवतात. कुणी प्रयोगशील शेतकरी, कुणी ध्यासवंत शास्त्रज्ञ, कुणी भारतमातेला सार्थक वाटेल असा सैनिक, कुणी मन उजळणारा शिक्षक, कुणी अनाथ मुलांसाठी स्वप्नांची वावती देणारा सेवक. असाच चेहरावेधक ठरतो. तो गर्दीत असूनही वेगळा ठरतो. कोट्यावधी पोट्यावधी किड्या मोकड्याप्रमाणे जगायचं की वाटेवरची सर्व वादळ विजांची आव्हाने झेलत संपत्ती सुखाकडे पलीकडची ध्यासाची नक्षत्रमाला उजळायची हे ठरवणारी जिद्द मनात निराशा फिरकूनच देणार नाही. कोलंबस पुढे म्हणतोच, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती. एक क्षितिज गाठलं की संपलं नाही, दुसरं क्षितिज खुणावं लागतं. तो जीवनाचा नाविक. आज जीवनाचे नट हजारो आहेत, जीवनाचे नाविक आज हवे आहेत, जीवनाचे गरुड हवे आहेत. उसनवारीचं सुख पुष्कळ झालं, मनगटातून भरलेली घामाच्या गंधाचं कर्तृत्व आज हवं आहे. मुलांना त्यांचा जरा स्वतःचा शोधू द्या, त्यांचे पंख त्यांना उडवू द्या. तुमच्या पैशाची हेलिकॉप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील. उड्डाण तर त्याचंच करायचं असतं. त्यांच्या जीवनात तहाण्याची चव मिसळू द्या, त्यांच्या पंखात आकाशाची साथ मिसळू द्या. त्यांच्या मुळातल्या कंथरतेनं त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल गंधानं उमलू द्या. मी लहान असताना जे जे स्वप्न पाहिले ते सर्व पूर्ण करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे स्वप्न पाहणे चूक नाही. स्वप्ने पाहणे सोपे आहे, पण ती पूर्ण करण्याचे महत्त्वाचे असते. पण सुदैवाने मी पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण झालेली आहेत आणि त्याबद्दल मी परमेश्वराचा शतशः आभारी आहे. धन्यवाद. नेतृत्वगुण प्रत्येकात दडलेले असतात. ते अभ्यास आणि कर्तृत्वाने फुलवायचे असतात. जबाबदाऱ्यांचं भान राखत, बऱ्या वाईट घटना परिणामांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत यशस्वीपणे निभावून नेणे म्हणजे नेतृत्व. जबाबदारी आणि स्वातंत्र्याचा समतोल राखणारे नेतृत्व ही तत्त्वप्रणाली असते. संकटांना, समस्यांना संधीतून मानून धीराने सामोरे जात वाट्याला आलेल्या कोणत्याही परिस्थितीला जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक तोंड देणे म्हणजे नेतृत्व. अंगावर पडलेल्या किंवा स्वेच्छेने स्वीकारलेल्या लहान मोठ्या प्रत्येक जबाबदारीला झोकून देत प्रखर आत्मविश्वासाने न्याय देण्याची वृत्ती म्हणजे नेतृत्व. नेतृत्वाला स्वतःची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची, बलस्थाने, उणिवा, कमतरतांची पूर्ण जाण असावी. प्रत्येकाचा पिंड, प्रकृती, स्वभाव, संस्कार, कौशल्य वेगळे असतात. त्यानुसार त्याने हाताळावे, जबाबदारी द्यावी, कारण आवडीच्या कामालाच माणूस पूर्ण न्याय देतो. नेतृत्वाची जबाबदारी, बांधिलकी व वास्तवाचे भान राखून कडक शिस्त, कर्तव्य कठोरता बाळगत स्वतःची तत्त्व विचारधारा जोपासत प्रसंगी ज्यांना लवचिकता दाखवता येते, उत्तम नेतृत्व त्यांना जमते. महान संकटाचे जे सद्भाव सोडत नाहीत, त्यांना शांत स्वभाव, स्थिरचित्त राहतात. समस्येतून मार्ग काढण्याकरता एकाहून अनेक पर्यायांचा शोध घेतात. समस्यांचे रूपांतर संधीत करतात. सतत जागरूक राहून आपल्या व सहकाऱ्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक पुरेपूर वापर करतात. योग्य ठिकाणी योग्य विचार करून योग्य निर्णय घेतात, कृती करतात. ते नेतृत्वास समर्थ ठरतात. चाकोरी बाहेर विचार करून नव्याचा ध्यास घेत वेगळेपणाने सिद्ध करते ते नेतृत्व. प्रत्येक घटना, समस्या, सहसदस्यांचे यशापयश, चुका तुरलेने स्वीकारत उमेदपणाने मार्ग काढते ते नेतृत्व. नेतृत्व 2 माणसांचे, 200चे असो वा 2 लाखांचे. तसेच ते कुटुंबाचे, संस्थेचे किंवा संघटनेचे असू दे, अथवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी गांभीर्याने शिरावर घेत जे धीराने सामोरे जातात, आत्मभान राखत संवेदनशीलतेने मार्ग काढतात, ते नेतृत्व करण्यास योग्य ठरतात. सहकाऱ्यांच्या कौशल्यावर, क्षमतेवर विश्वास दाखवत चांगल्या कार्याची वेळी दखल घेतात. तात्काळ पोचपावती देऊन प्रशंसा करतात, प्रोत्साहित करतात, मनोधैर्य वाढवतात. ते नेतृत्व कुशल असतात. अभ्यासवृत्ती, नवीनाचा ध्यास, कठोर शिस्त, संयम, उत्तम व्यवस्थापन,
प्रयोगशीलता, जबर आत्मविश्वास, प्रामाणिकता, उदारता, सकारात्मकता, चिकाटी, उत्तम संवाद कौशल्य हे नेतृत्वाचे अलंकार असतात. यशाचे श्रेय इतरांना देत अपयश पदरात घेतात आणि जे क्षमाशील असतात, चुकल्यास माफी करण्याची उदारता, मोठेपणा दाखवतात, ते नेतृत्वाचे हकदार ठरतात. नेतृत्व कौशल्य आणि नेतृत्वाची सक्षमता यांचे मूल्यमापन सफलतेवरून ठरत असते. नेतृत्वाने खुलासे करायचे नसतात तर रिझल्ट्स द्यायचे असतात, कारण खुश खुलाशांना नव्हे तर कृतीने मिळत असते. नेतृत्वाने स्वतः उत्साही राहून इतरांना प्रोत्साहित करायचे असते. प्रोत्साहन दिले की सामान्य माणसाचे देखील असामान्य कर्तबगारी बजावतात. नेतृत्वाने स्मार्ट वर्क करायचे असते. करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. नेतृत्वाचा आदरयुक्त धाक जरूर असावा, मात्र भीती वाटता कामा नये. आपले विचार, ध्येय निश्चित असावे. भविष्यातील योजना, विकास मार्गातील अडचणी याविषयी सहकार्यांशी आवश्यक तितका संवाद ठेवतात. एक समाजशील असतात. चुकल्यास माफी मागण्याची उदारता दाखवतात. अपयश पदरात घेत यशाचं श्रेय इतरांना देतात. दूरदृष्टी, स्पष्टपणा, मर्यादांचे भान, आपल्या क्षेत्रात प्रावीण्य शिकण्याची वृत्ती, जनसंग्रह आणि आवश्यक ते बदल स्वीकारण्याची सर्जनशीलता हे गुण ज्यांच्या ठायी असतात ते नेतृत्वाचे हकदार ठरतात. या सर्व गुणामुळे मी माझे बालपणापासून प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करण्यामध्ये यशस्वी झालो. शालेय जीवनामध्ये CR असेल, GS असेल, US असेल, UR असेल. त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नेतृत्व करायच्या संधी मला मिळाल्या आणि या संधी आपल्यालाही मिळत अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.